अक्कलानी मूर्खातनं स्वार दौडत आला आणि थेट रायगडावर दाखल झाला. महाराजांना त्यांनी खबर दिली. महाराज सालेर मुलेर कब्जा झाले. अहिवंत गड घेतला आणि महाराजांचं मन फुलासारखं उमललं. त्यांना अतिशय आनंद झाला की उत्तर सरहद्दीवरचे जवळजवळ तापीच्या किनाऱ्यापर्यंतचे किल्ले आणि मुलूक आपल्या स्वराज्यात आला, दाखल झाला. आणि महाराजांनी आपल्या भोवताली बसलेल्या सरदारांच्या पुढे चटकन विषय काढलाच. नकळत त्यांची टाळी वाजून गेली आणि ते म्हणाले की अवघे गड मिळाले, अवघा मुलूक मिळाला. अहिवंतापासून तुंगभद्रे पावी तो अवघा मुलूक स्वराज्यात आला. पण एक सल उरी राहिलाय. आणि सारेच जण महाराजांच्याकडे कुतूहलानं पाहायला लागले की कोणचं सल. आणि महाराजांनी म्हटलं की माझा पन्हाळगड अद्याप पावे तो स्वराज्यात आला नाही. गेली 13 वर्ष पन्हाळगड आदिलशाहीमध्ये जखडला गेलेला आहे. पन्हाळगड हवा, माझा पन्हाळगड हवा. पन्हाळगड म्हणजे दख्खनचा दरवाजा, स्वराज्याचा दरवाजाच मुळे आदिलशाहीच्या ताब्यात आहे. मला पन्हाळगड हवा. कोण घेतो? आणि महाराजांनी सरळ सवळ भोवताली बसलेल्या सरदारांच्या पुढे सवालच टाकला. महाराज एकदम पन्हाळ्याच्या मोहिमेबद्दल एवढा विषय बोलतील अशी अपेक्षा भोवतालच्या लोकांना नसावी. पण हा अचानक अंगावरती आलेला सवाल भोवतालच्या लोकांनी तितक्या सफाईनं झेलला. आणि कोंडाजी फर्जन पटकन उभा राहिला आणि मुजरा करून म्हणाला, महाराज माझ्यावर सोपवा पन्हाळगडचा मनसुबा. अण्णाजी दत्तोही पटकन उभे राहिले, मोत्याजी मामाही उभे राहिले, गणूजी उभे राहिले आणि म्हणाले, महाराज आम्हाच सांगावं. महाराजांना बरं वाटलं, कारण एकाच वेळेला एवढ्या मोहिमेवरती जाण्याकरता माणसं उभी राहावीत ही गोष्ट सामान्य नव्हती. कारण पन्हाळ्याची मोहीम ही मोठी अवघड मोहीम. पूर्वी स्वतः शिवाजी महाराजांनी याच पन्हाळगडावरती हल्ला चढवलेला होता आणि त्या मोहिमेमध्ये शिवाजी महाराजांचा जबरदस्त पराभव झाला होता. महाराजांना असा फटकारा बसला होता की महाराजांच्या डोळ्यात देखत 1000 मावळे कापले गेले आणि अक्षरशः महाराजांना पळून जावं लागलं. महाराज पन्हाळगडापासून जे पळाले ते थेट विशाळगडला. जर पळाले नसते तर कापले गेले असते. पण असा पराभव ज्या पन्हाळगडापाशी झाला तो पन्हाळगड घेण्याकरता एका पाठोपाठ एक वीर उभे राहावेत हाच मोठा गौरव वाटत होता महाराजांना. आणि महाराजांनी मोहीम सोपवली कोंडाजीवर आणि म्हणाले, कोंडाजी मोहीम तुझ्यावर सोपवतो. पन्हाळा तू घे. बल किती सैन्य हवं तुला? 2000. कोंडाजीची नकारार्थी मान हल्ली. 3000 तरी नकारार्थीच मान हल्ली त्याची. 4000, 5000 आणि तरी तो नाहीच म्हणत होता मानेनं. त्या महाराजांनी एकदम त्याला विचारलं, अरे मग तुला सैन्य हवंय तरी किती? आणि मग तो हसला किंचितसा आणि म्हणाला, महाराज फक्त 300 गडी द्यावत. 300? फक्त 300 मावळे? आणि त्यांनी हो म्हटलं. लगेच म्हणाला, महाराज 300 बी नगद, पण अगदीच वाईट दिसल म्हणून 300 म्हणतोय. आणि महाराजांनी लगेच त्याला विचारलं, केव्हा निघणार? कारण उत्सुकता शिवाजी महाराजांच्या अगदी गळ्यापर्यंत दाटून आलेली होती पन्हाळगड घेण्याची. आणि कोंडाजींनी म्हटलं, हा असाच मुजरा करायचा आणि निघायचंच. आणि खरोखरच महाराजांनी ताबडतोब अण्णाजी दत्तोना आणि इतरही सरदारांना सांगितलं की गडाखाली उतरा आणि पाचाडमध्ये जाऊन पागा उभी करा. पंत तुम्हीही जायचं, मोत्याजी मामा तुमचाही पण मान, आणि गणोजी तुम्ही तर हवेतच. आणि सगळीच मंडळी कोंडाजीच्या बरोबर जायचं असं ठरवलं. महाराजांनी कोंडाजीशी एकट्याशीच काही खलबत करायचं असं ठरवलं. बोलायला बसले आणि महाराज त्याशी काही विचारविनिमय करीतही राहिले. कोंडाजी निघाला. तो मुजरा करून ज्यावेळेला निघाला त्यावेळेला महाराजांच्या उजव्या हाताला पलीकडे उभे होते रामचंद्र पंत अमात. आणि ज्यावेळेला कोंडाजी फर्जंद मुजरा करीत मागं पावलं टाकत चालायला लागला त्यावेळेला महाराजांना काय वाटलं कोंडाने. महाराजांनी एकदम त्याला असं म्हटलं, कोंडाजी. कोंडाजी परत फिरला. महाराजांनी विचारलं, जी महाराज. का महाराज त्याला असं म्हणाले, कोंडाजी थांब जरा. आणि महाराजांनी आपल्या डाव्या हातातलं सोन्याचं कड काढलं आणि त्याला म्हटलं, कोंडाजी हात पुढे कर. कोंडाजी जरा चमकला
कारण मोहिमेला तर अजून सुरुवातही झालेली नव्हती आणि महाराज बक्षीस देत होते सोन्याचं कडं. तेव्हा त्याचा हात जरा पुढे जाईच ना. तो महाराजांच्याकडे कसनसं पाहतच राहिला आणि तो म्हणाला, महाराज अजून तर मोहीम सुरूही झाली नाही. महाराज म्हणाले, नाही, हे बक्षीस नाहीये, हा तुझा मान आहे. आणि महाराजांनी त्याच्या उजव्या हातामध्ये सोन्याचं कडं सरकवलं. कोंडाजीने महाराजांना मुजरा केला आणि कोंडाजी महाराजांच्या सदरेवरून निघाला. कोंडाजी जरा नजरेआड होत होता. महाराज त्याच्याकडे पाहतच होते आणि एवढ्यात महाराजांना जाणवलं की मागून कुणीतरी बोललंय. दुसरं कोण बोलणार, रामचंद्र अमात्य. आणि पंतांनी त्यावेळेला म्हटलंच, महाराज म्हणजे मोहिमेच्या आधी. आणि महाराजांनी वळून पंतांना असं म्हटलं, अमात्य पंत, आपण काही म्हणालात? आणि पंत अमात्यांनी म्हटलं, हा महाराज, म्हणजे मोहिमेच्या आधी सोन्याचं कडं म्हणजे जरा. आणि महाराज हसले आणि म्हणाले, हा पंत, हा जरा अव्यवहारच. मोहिमेच्या आधी एखाद्याला बक्षीस देणं, इनाम देणं म्हणजे राजमंडळाच्या दृष्टीने ही पण अव्यवहारच. नाही महाराज, पण कामगिरी करण्यापूर्वीच कोणाला इनाम बक्षिसी बहाल करणं हे जरा चमत्कारिकच. पण काय करावं पंत, आमचं मन फार फार हळवं झालंय. हे आमचे जिवलग आमचा शब्द कधीही खाली पडू देत नाही. आमच्या शब्दाकरता कुणी खिंडी झुंजवतो, कुणी दर्यात जंजिऱ्यावर धडक देतो, कुणी आपल्या मुलाचं लग्न टाकून गडकोटावर झेप घेतो, कुणी आपले प्राण मृत्यूच्या मुखामध्ये वैरतो. पंत, हे आमचे सौंगडी एका हातात तुळशीपत्र आणि दुसऱ्या हातात निखारा घेऊनच आमच्या पुढे उभे असतात. जणू ते डोळ्याने आम्हाला विचारत असतात, सांग सांग राजा, स्वराज्यासाठी या संसारावर काय ठेवू? म्हणत असशील तर तुळशीपत्र ठेवतो, म्हणत असशील तर निखारा ठेवतो. हे माझे बाजी पासलकर, हे बाजीप्रभू देशपांडे, हे मुरारबाजी, हे कावजी मल्हार, हा माझा तानाजी मालुसरे, हे सारे आमचे जीवाचे सोबती आम्हाला मुजरे करून कामगिऱ्या करायला गेले. त्यांनी मोहिमा फत्ते केल्या, पण पुन्हा आम्हाला भेटायला आलेच नाही. गेले ते परस्पर स्वर्गीच गेले. पंत, त्यांची कौतुकं करायची तशीच राहून गेली. आता कोणी मुजरे करून मोहिमेवर जायला निघाला की आमच्या काळजात कळवळत, हा कोंड्या पन्हाळगड घ्यायला निघालाय. तो पन्हाळगड घेईल, पण पुन्हा आम्हाला भेटायला येईल की नाही? नाही नाही पंत, तो आम्हाला नक्की भेटायला येईल, नक्की येईल. जगदंब, आऊसाहेब, आम्ही हे काय हे अभद्र बोलून गेलो, क्षमा करा, क्षमा करा आऊसाहेब. माझा कोंड्या नक्की परत येईल, नक्की नक्की परत येईल. पंत, राहवलं नाही म्हणून कोंडाजीच्या हातात आधीच कौतुकाचं सोनं आम्ही घातलं. जगदंबेनं आमच्या पदरी अशी माणसं घातली आहेत की कुबेराचा खजिना रिता केला तरी देवेंद्रालाही अशी माणसं मिळणार नाहीत. कुबेराचा खजिना मोजता येईल, त्याचा हिशेब ठेवता येईल, पण पंत, या काळजातला खजिना मोजता येत नाही, याचा हिशेब ठेवता येत नाही. आणि महाराज झरोक्यातून जात असलेल्या कोंडाजीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिले. पंतामात्य आवाज झाले. कोंडाजी फरजंद रायगडावरनं उतरला. तो पाचाडला आला आणि पाचाडमधनं त्यांनी 300 घोडेस्वार, त्याच्यामध्ये अण्णाजी दत्तोंच्या सारखा मातबर मनुष्य, त्याच्यामध्ये मोत्याजी मामा रवळेकरांच्या सारखा मोठा बहादूर, आणि अशी सगळी 300 मंडळी बरोबर घेऊन तो रायगडावर जो निघाला तो थेट राजापूरच्या रस्त्याला आला. राजापुरात राहून पुढची सगळी पूर्वतयारी करायची, एवढ्याकरता राजापूरचा स्थळ कोंडाजींनी नक्की केला. आणि तिथून त्यांनी पन्हाळगडची एक एक माहिती मिळवायला सुरुवात केली, नाना परीनं. आता नेमकं काय काय केलं ते त्याचं त्यालाच माहिती. ते इतिहासाला समजलंच नाही, इतकं गुप्त होतं ते. परंतु पन्हाळावर पहारे कोणत्या कोणत्या बाजूला आहेत, बुरुज किती आहेत, तोफा कोणत्या बाजूला आहेत, खुद्द किल्लेदार कोणत्या भागात राहतो, एकूण सैन्य किती आहे, दरवाजावरती नेमके पहारेकरी कोण कोण आहेत, सिद्धी आहेत की अरब आहेत, पठाण आहेत की आणखीन कोणी कझाक आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा बारीक बारीक तपशील
कोंडाजींनी हेरगिरीनं मिळवायला सुरुवातही केली. नाना तऱ्हेच्या लोकांच्याकडून त्यांनी ती माहिती मिळवली, पण अगदी बिनबोभाट गुप्त रीतीनं. आणि यातच त्याचा 1.5 महिना गेला. पण त्यात एक महत्वाची गोष्ट त्याला कळून चुकली की पन्हाळगडच्या दक्षिणेच्या बाजूला तो जो मोठा कडा आहे, त्या कड्याच्या वरच्या बाजूला तटबंदी जरा विरळच आहे आणि त्या बाजूला पहारेकरी नाहीत. जी चूक नेमकी सिंहगडावरती उदयभाननी केलेली होती की पश्चिमेच्या कड्याच्या बाजूला कडा आहे, इकडून शत्रू येण्याची शक्यता नाही अशी खात्री ठेवून तिथं पहारेच ठेवलेले नव्हते, तीच नेमकी चूक पन्हाळगडच्याही किल्लेदारांनी केलेली होती. आणि नेमका दक्षिणेचा भाग हा कड्यांचा असल्यामुळे त्या बाजूला पहारेकरीच नव्हते. होता मुख्यतः पहारा तो पूर्वेच्या बाजूला. पन्हाळगडावर सैन्य कमी नव्हतं, जवळजवळ 2000 सैन्य आहे आणि किल्लेदारही जबरदस्त आहे. याच किल्लेदारांनी तर महाराजांनी केलेला हल्ला फोडून काढलेला होता. याच किल्लेदारांनी पन्हाळ्याचा त्यावेळेला पडलेला फासा हा मोडून काढलेला होता, उधळून लावला होता आणि तोच किल्लेदार आत्ताही होता. या सगळ्या गोष्टीचा तपशील कोंडाजींनी मिळवला आणि फाल्गुन वद्य त्रयोदशी या दिवशी इंग्लिश तारीख होती 6 मार्च 1673. आणि या दिवशी हा कोंडाजी आपल्या बरोबरच्या 300 लोकांच्या निशी तो पन्हाळ्याची वाट चालायला लागला. पन्हाळ्याच्या अलीकडे सुमारे 4 कोसावरती येऊन तो थांबला. रान आहे, गर्द किर्र झाडी, आणि त्या झाडीमध्ये येऊन थांबल्यावर कोंडाजीने आपल्या बरोबरच्या फक्त 60च लोकांना बरोबर घेतलं. या 60मध्ये त्यांनी पंतांना घेतलं नाही. अण्णाजी दत्तोंना त्यांनी असं म्हटलं, पंत तुम्ही उरल्या लोकांशी इथंच थांबावं, मी पन्हाळगड घेतो आणि घेता क्षणीच तुम्हाला निरोप पाठवतो, मग तुम्ही साऱ्यांना घेऊन यावं. आणि कोंडाजी 60च माणसं घेऊन त्या गडत्त काळोखातनं पन्हाळ्याच्या रोखांनी चालायला लागला. ऐन मध्यरात्र ही 60 माणसं पन्हाळगडच्या दक्षिण कड्याच्या खालच्या बाजूला येऊन पोहोचली. कडा असा ताठ उभा यमराजाच्या छातीसारखा, आणि त्याच्या तळाशी येऊन पोहोचल्यानंतर कोंडाजींनी तो कडा चढायला सुरुवात केली. खाचींचा आधार घेऊन ही 60 माणसं वर चढत होती. या 60 माणसांच्यापैकी काही जणांच्या जवळ करणे दिलेले होते, वाजवायचे करणे, लग्नातनं म्हणा किंवा देवळातनं वाजवतात तसे, आणि असं ते रणवाद्य काही लोकांच्या वश होत. आणि ही सगळी मंडळी किल्ल्यावर चढून गेली. ऐन मध्यरात्र पन्हाळगड सुस्तावलेला होता. पहारेकरी ठिकठिकाणी पहारा करीत होते, पण ज्या बाजूने हा कोंडाजी आपल्या 60 लोकांच्याशी वर गेला त्या बाजूला पहारा नव्हताच. काही ठिकाणी कोणी आफूमध्ये गुंगून पडले होते, कोणी माजूमाचे विडे खाऊन गुंगून पडलेले होते. शत्रू असा अचानक या बाजूने येईल याची कोणा कल्पनाही नव्हती. आणि 60 माणसं किल्ल्यावर जाऊन पोचली. आणि पोचल्याबरोबर त्यांनी पूर्वेच्या रोखानं एकदम चढाई करायला सुरुवात केली. कारण मुख्यतः सैन्य होतं ते पूर्वेच्या बाजूला सोमाळा नावाच्या तळ्याच्या परिसरामध्ये होतं. त्याच बाजूला किल्लेदाराचा महाल होता, इतरही महाल होते. किल्ल्यावरचे इतर अधिकारी पण त्याच भागात राहत होते. आणि हे 60 लोक कोंडाजीच्या बरोबर जसे त्या बाजूनी अत्यंत वेगानं चाल करून जायला निघाले, त्यावेळेला कोंडाजीच्याच योजनेप्रमाणे सगळेजण मोठमोठ्याने ओरडायला लागले, हर हर महादेव, तुळजा भवानी की जय. हा त्यांचा रणघोष अत्यंत आवेशाने सुरू झाला. हा रणघोष चालू असतानाच त्यांनी खुणा केल्याबरोबर त्या करणे असलेल्या सैनिकांनी ते करणे फुंकायला सुरुवात केली आणि एकच किल्ल्यावरती कल्लोळ उसळला. प्रचंड गर्जना आणि करण्याचे प्रचंड आवाज हे किल्ल्यावरती घुमू लागले. किल्ल्यावरचे पहारे भराभरा जागे व्हायला लागले. जे जागे होते ते ओरडून इतरांना जाग करू लागले. आणि शत्रू आला म्हणून आता प्रतिकाराची त्यांची तयारी सुरू झाली. मशाली भराभरा पेटायला लागल्या. पण कोंडाजींनी केलेला हल्ला इतका जबरदस्त होता की त्यामुळे शत्रू जरा गडबडूनच गेला. किल्ल्यातल्या एका इमारतीवरती किल्ल्यातला एक अधिकारी बाबू खान हा आतमध्ये जागा होता. तो एकदम झुरकीत बाहेर डोकावला आणि त्यांनी एकदम विचारलं, कौन सिंग फुंकता है, कौन आहे हा? त्याला कल्पनाही नव्हती की मराठ्यांचा हल्ला आला. कोणालाच कल्पना नव्हती.
आणि किल्ल्याचा सबनीस याचं नाव होतं नागो पंडित. वास्तविक किल्ल्याचा सबनीस म्हणजे किल्लेदाराच्या हाताखालचा अत्यंत महत्वाचा तेवढाच अधिकारी. परंतु हा हल्ला आलेला पाहिल्याबरोबर तो ते इतका गडबडला की ज्या अर्थी रात्रीच्या वेळेला युद्ध वाद्य वाजवीत आणि घोषणा करीत करीत मराठी हल्ला करतायत, त्या अर्थी त्यांचं सैन्य निश्चितच खूपच असलं पाहिजे अशी एक काहीतरी भाबडी समजूत करून घेऊन हा नागो पंडित किल्ल्याच्या बाहेर घाबरून पळावाच लागला. आणि नुसता पळत नव्हता, तर बाकीच्या सैनिकांनाही घेऊन पळत होता आणि म्हणत होता, प्राण वाचवा, पळा पळा, गनिम भयंकर आहे, गनिम फार संख्येने. आणि नागो पंडिताच्या बरोबर जवळजवळ 500 माणसं किल्ल्याच्या बाहेर पूर्वेच्या बाजूनी पूर्व दरवाजानी बाहेर पडले, पळत सुट. किल्ल्यामध्ये कल्लोळ उसळलेला होता. किल्लेदार उठला होता, तोही पण स्वतःला सावरून हातामध्ये ढाल तलवार घेऊन युद्धाला आलेला होता. तोही ओरडत होता. आपलं सैन्य सावरून मराठ्यांच्यावरती हल्ला चढवीत होता. युद्धाला सुरुवात झालेली होती आणि कडोविकडीने युद्ध चाललेलं होतं. किल्ल्यावरती पळालेली माणसं, भ्यालेली माणसं ही जरी वगळली तरी सुद्धा किल्ल्याचं बळ काही कमी नव्हतं. निदान मराठ्यांच्या 60 लोकांच्या पेक्षा तरी त्यांचं बळ अनेक पटीने जास्त होतं हे तर उघड. परंतु कमीत कमी तरी 1200-1300 लोकांनी 60 लोकांच्या विरुद्ध केलेली ही चढाई मराठी तितक्याच तारेवरीने आपल्या छातीवरती झेलीत होते. कोंडाजीला आणि त्याच्याबरोबरच्या 60 लोकांना एक गोष्ट अगदी पुरी पटलेली होती की जर आपण ह्याच्यामध्ये पराभूत झालो तर मारलेच जाऊ, विजय मिळालाच पाहिजे. तो जर नाही मिळाला तर अशा तऱ्हेचा धाडसी पुन्हा प्रयत्न कोणी करू शकणार नाही. किल्ला एकदा सावध झाला तर अशा पद्धतीने पुन्हा किल्ला मिळण्याची शक्यता नाही. आणि म्हणून जीव तोडून ही 60 माणसं त्या किल्ल्यावरच्या आदिलशाही फौजेवरती तुटून पडलेली होती. युद्ध कडोविकडीने चाललेलं होतं. आकाशातल्या आषाढातल्या ढगांनी जसा धुमाकूळ घालावा तर तो मराठे हे या आदिलशाही फौजेत धुमाकूळ घालीत होते. मुणकी उडत होती, माणसं पडत होती. मराठींचा आवेशच भयंकर होता. कर्णे फुंकले जात होते. आणि तेवढ्यात कोंडाजी फर्जंद आणि किल्ल्याचा किल्लेदार होता जबरदस्त. त्याची आणि कोंडाजीचीच गाठ पडली आणि दोघांच्याही तलवारी एकमेकावरती खणाणू लागल्या. आणि काय आश्चर्य, कदाचित अंधारामुळे असेल पण कोंडाजीच्या तलवारीचा फटकारा इतका जबरदस्त बसला की किल्लेदाराचं मुंडकं तोडालं आणि किल्ल्याचं बळच संपलं. किल्लेदार पडला आणि नागो पंडित तो पळूनच गेलेला होता. या साऱ्याच गोष्टीचा परिणाम इतका जबरदस्त झाला की आदिलशाही सैन्य कच खाऊन पळायला लागले. जे होते त्यानं ओरडून मोठमोठ्याने कोंडाजी फर्जंद सांगायला लागला, हात्याला खाली टाका, नाही तर मागच्या बाजूने येणाऱ्या आमच्या साऱ्या फौजेच्या निशी तुमचे कत्तल उडू. मागून येणारी फौज फार प्रचंड आहे. प्रचंड म्हणजे 240. परंतु किल्ला घेतला गेला आणि किल्ल्यातल्या सैन्यानं हात्यारं खाली टाकली. किल्ला मिळाला. ऐन काळोख्या रात्री किल्ल्यावरती झेंडा लागला, किल्ल्यावरती वाद्य वाजायला लागला. अवघ्या 60 लोकांच्या निशी कोंडाजी फर्जंदांनी पन्हाळगड काबीज केला. किल्ले पन्हाळगड म्हणजे करवीर महालक्ष्मीचा सिंहच. पण हा सिंह गेली 13 वर्ष विजापूरच्या आदिलशाहीत जखडून पडला होता. महाराज शिवाजीराजे बेचैन होते या पन्हाळगडासाठी. पन्हाळ्याचा दुरावा त्यांना जीवी सोसवत नव्हता. तो पन्हाळगड घेतला गेला. गेली 13 वर्ष महाराज पन्हाळ्याच्या विराहानं जणू रोज 2 तास उपाशी राहत होते. तो पन्हाळा मिळाला आणि तो पन्हाळा कोंडाजी फर्जंदानं काबीज केला. अवघ्या 60च मराठी मर्दांच्या निशी अवचित छापा घालून काबीज केला. पन्हाळ्याच्या विजयाची वार्ता कोंडाजी फर्जंदांनी ताबडतोब एका घोडेस्वाराच्या बरोबर रायगडावर रवाना केली. बातमी घेऊन आलेला मराठी घोडेस्वार हा रायगडामध्ये प्रवेशला. तो चैत्र शुद्ध पाडव्याच्या दिवशी सकाळी एका बाजूनी रायगडावरती घोड्या चढत होत्या, तोरणं लागत होती, नगारे शिंग तुताऱ्या वाजत होते आणि त्याच वेळेला कोंडाजीचा बातमीदार किल्ल्यामध्ये प्रवेश करीत होता. महाराजांनी या स्वाराला दौडत येताना पाहिलं. या स्वारानं आपला भाला उंचावी गर्जना केली, महाराज पन्हाळगड फतेह झाला, फतेह झाला. ही खबर ऐकून महाराज आनंदले. अवघा रायगड आनंदला. महाराजांच्या पुढे मुजरी घालीत घालीत स्वार येत म्हणाला, आपल्या कोंडाजीने एका झडपेत पन्हाळा घेतला महाराज. गडाचा बादशाही किल्लेदार ठार झाला. झेंडा लागला महाराज. शाबास. महाराज आनंदानं गरजले. महाराज सुखावले. पन्हाळ्यासारखा अशरफाचा गड समशिरीच्या फर्जंदाने घेतला. महाराज भारावून म्हणाले,
ही श्री जगदंबेची कृपा, हा औसाहेबांचा आशीर्वाद. किल्लेदार, तोफखाना वर्दी द्या, चिट्टीस रॅगडावर साखर वाटा, पंत आमची खाशी हुजरा जय्यत करा. सरनौबत प्रतापराव, घटकीच्या आत आपल्याला पन्हाळगडाकडून कूच करायचंय, तयार व्हा. आणि रायगडावरती वाद्यांचा एकच दंडनाद सुरू झाला. आणि नंतर महाराज, प्रतापराव आणि बरोबरचं सारं सैन्य पन्हाळगडाकडे दौडत निघालं. आणि लांबून महाराजांची फौज येताना दिसू लागली. पन्हाळ्याच्या 3 दरवाजावर मावळ्यांची गर्दी दाटली. गडावर नौबत झडू लागली. स्वारी जशी जशी जवळ येऊ लागली तशी तशी तिची धुळी उसळताना दिसू लागली. जवळजवळ 15,000 लष्कर दौडत येत होते. आघाडीला भगवे झेंडे फडकत होते. महाराजांना ऐन समोरून येताना पाहून दत्ताजीपंत मंत्री सामोरे गेले. आणि त्यांनी मुद्दाम तयार करून आणलेली सोन्याची फुलं आपल्या 2 मुठीमध्ये घेतली आणि महाराजांच्यावरती उधळली. शिवराय मूर्त धैर्याचे, कीर्त प्रतापाचे, शर्त शौर्याची, जीवाचे जीव सौंगडी त्या, जीवाचे जीव सौंगडी त्या, जीवाचे जीव सौंगडी त्यात, जी जी, जीवाचे जीव सौंगडी त्यात, जी 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 जी. अरे सौंगडी कसं आहे? कोंडाजी फर्जन रण मर्द, दुश्मना सर्द करी घन गर्द, युद्ध पणाल्यास घेतले फक्त 7 संघात. फते केली आसमानी खास, आसमानी खास, आसमानी खास. फते केली आसमानी खास, आसमानी खास, आसमानी खास. जी जी रजी जी रजी, हर जी जी रजी, हर जी जी रजी, हर जी जी रजी जी रजी. महाराजांनी पन्हाळगड डोळे भरभरून पाहिला. जणू महाराज पन्हाळगडला उराउरी भेटत होते, मनोमनी भेटत होते. आणि महाराजांनी प्रतापरावांना म्हटलं, सरनौबत, पन्हाळगड कब्जा झाला. पन्हाळगडच्या भोवतालचा सारा सुभाई कब्जा झाला. निश्चित ह्याच्या खबरा विजापूरला पोचलेल्या आहेत. आणि विजापूरचा कोणी ना कोणीतरी सरदार, सेनापती हा आपल्यावरती पुन्हा चाल करून नक्की येईल. जो कोणी येईल त्याला गाठा, त्याचा पूर्ण पराभूत करालच. परंतु शक्यतोवर त्याला तुम्ही जिवंत कैद करून आणा. जर तुम्ही त्याला जिवंत कैद केलं तर आमच्या मनीची फार मोठी हौस पुरेल. आम्ही आजपर्यंत बड्या बड्या सेनापतींचे पराभव केले, कोणाकोणाला ठारही मारलं, पण एखादा सेनापती, एखादा बडा सरदार जिवंत सापडावा हे पात्र आम्हाला आजपर्यंत कधी साधलं नाही. तर तुम्ही साधा. जर तुम्ही हे कराल तर हिंदुस्थानच्या राजकारणावरती आपली सलामत बसेल. आणि प्रतापरावांना शिवाजी महाराजांनी रवाना केलं. प्रतापराव मुजरा करून पन्हाळगडावरनं आपल्याबरोबर 15,000 फौज घेऊन उतरले. आणि कोल्हापुरावरून जे सरळ निघाले ते निपाणी, अप्पाची वाडी, मुरगुड, कागल या परिसरामध्ये प्रतापरावांची फौज दौडत गेली. कारण विजापूर दरबारचा कोणी सरदार येणार असेलच तर तो बहुधा याच बाजूनी येणार हे अंदाजाने कोणालाही जाणता येण्यासारखं होतं. आणि म्हणून प्रतापराव त्याच बाजूला गस्त घालीत राहण्याकरता जाऊन उभे राहिले. मराठ्यांच्या या वादळी चढाईच्या खबरा विजापूरच्या आदिलशाही दरबारात धडकल्या. सारं विजापूर हादरलं. तातडीनं दरबार भरला आणि दरबारात बादशाहच्या नावाच्या ललकार्याही सुरू झाल्या. होशियार, आहिस्ता कदम, नजर बर कदम, होशियार, हजरत जिल्ले सुभानी, मुजफ्फर उल ममालिक, मशमुले मैदान, रफीउ शान शान बहादुर, इफ्तिकार उद्दौला, शान दौलत, हुकमत पनाह, परवरदिगार, सिकंदर बिन अली आदिल शाह. आणि वजीरानं कुर्निसात करून दरबारचा मनसुबा पेश केला. वजीरांनी म्हटलं, हजरत जिलाई, आदिल शाही तख्त और सल्तनत आज खतरे में है. किले परनाला, शाही मुल्क और शाही असबाब बगावतखोर सिवा ने छीन लिया. मराठ्यांच्या धुमाकुळाचं गांभीर्य वजीर साहेब दरबारला आणि बादशहांना समजावून सांगत होते. हुजूर जिल्ह्यालाही शिवाजी भोसल्यानं मांडलेली बगावत रोज बरोज वाढतेच आहे. त्याची शरारत सैतानी आहे. त्याच्या सैतानी फौजांचा इरादा शाही तख्त और सल्तनत नेस्त नाबूद करण्याचा आहे. त्याच्या बगावती झेंड्याची अपशकुनी सावली हुजूरच्या तख्ताकडे येते. परनाला किल्ला केला,
शिवाजी भोसलेची पुढची धडक पडेल दारुल सल्तनत बिजापूरवर. आणि वजिराच्या या इशाऱ्यानं ठिणगीच पडली आणि जणू मुलूक मैदान तोफेलाच बत्ती लागावी तसा एक धिप्पाड सरदार भर दरबारात गरजला. हा सरदार होता अब्दुल करीम बहलूल खान पठाण, दक्षिणच्या इतिहासातला नामवंत सरदार, दक्षिणच्या सल्तनतीतला एक उत्तम दर्जाचा सेनापती. आणि त्यांनी बादशाला कुर्निसात करीत म्हटलं, हुजूर जिल्लेराई, या बंदा अफगान अब्दुल करीम बहलूल खान हाजिर है. हुक्म फरमाइए आलम पनाह, किले परनारा और मराठों ने छीन लिया हुआ मुल्क. अब्दुल करीम बहलूल खानानं दरबारात प्रतिज्ञाच केली की मराठ्यांनी बळकावलेला पन्हाळगड आणि सारा मुलूक हिसकावून घेतो. शिवाय कोकणात उतरून सारा कोकण सुभा आणि सारा दर्या काबीज केल्याशिवाय मी परत येणार नाही. या साऱ्या मुलखावर आदिलशाही मोहर घातल्याशिवाय हा बंदा बहलूल खान हुजूरना तोंड दाखवणार नाही. पठाण बहलूल खानाचा हा जोश आणि निर्धार पाहून सारा दरबार चेतावला गेला आणि गरजला, हजरत जिलेराई, सिकंदर बिन अली आदिल शाह जिंदाबाद जिंदाबाद. बादशाहच्या वतीनं खानाला बधाई देत वजीरानं म्हटलं, जीते रहो बहादुर, उम्र दराज हो. आपकी फौलादी इरादों की हजरत आलम पनाह कद्र करते हैं. खान आजम आपकी इस्तकलाल को देखकर हुजूर आलम पनाह को निहायत मुसर्रत हुई. यकीनन अब शान आदिल शाही है. खुदा आपको कामयाबी आता फरमाए. सदर जहां हुजूर का हुक्म है कि शाही खजाने से इन्हें जो भी जरूरत हो फौरन दिया जाए और जिस कद्र की फौज दरकार हो देने का एहतमाम किया जाए. हुक्म की जल्द अज जल्द तालील हो. आणि बहलूल खानानं कुर्निसात करीत म्हटलं, हुजूर के होश अफजाई का शुक्रिया. आणि बहलूल खानची प्रचंड फौज गरजत गरजत विजापुरातून बाहेर पडली. वक्त का अंजाम होगा हम ही जीतेंगे जमी. वक्त का अंजाम होगा हम ही जीतेंगे जमी. जुल्म का इल्जाम है इंसाफ भी देंगे हमी. जुल्म का इल्जाम है इंसाफ भी देंगे हमी. जिंदगी हम मौत भी हमदाद भी तादाद. जिंदगी हम मौत भी हमदाद भी तादाद. कुछ चिकन बहनों लगा आदाब जिंदाबाद. आदाब जिंदाबाद. आदाब जिंदाबाद. आदाब जिंदाबाद. आदाब जिंदाबाद. आदाब बहलूल खान जतच्या रोखानी जतकडे येत असताना त्याला वाटलं होतं की मराठ्यांची फौज आपल्याला निश्चित अडवील, परंतु तिची आणि आपली गाठ पडेल ते बहुधा कोल्हापुराच्या जवळ किंवा पन्हाळगडच्या जवळ. परंतु त्याला कल्पनाच नव्हती की मराठ्यांची फौज आधीच पुढे येऊन बसलेली आहे. आणि बहलूल खान आला तो उमराणीच्या जवळ येऊन पोहोचला. उमराणीच्या जवळ तिथून एक नदी वाहत होती, छोटीशी नदी. तिचं नाव होतं डोण. वेळ रात्रीची होती. खानाचं सारं लष्कर दमलेलं होतं. ते गाढ झोपी गेलं. ही खबर फारच थोड्या अंतरावरती असलेल्या प्रतापराव गुजरांना लागली आणि प्रतापरावनी आपल्या 15,000 फौजीच्या निशी बहलूल खानच्या साऱ्या छावणीला गराडा दिला. हा लांबून पडलेला गराडा म्हणजे अक्षरशः यमपाश होता आणि बहलूल खान त्या पाशामध्ये पुरेपूर अडकलेला होता. रात्रीच्याच वेळेला बहलूल खानवरती जर प्रतापरावांनी हल्ला चढवला असता तर साऱ्या सैन्याचा फडशाही सहज उडाला असता. बहलूल खानचं सैन्य होतं 20,000 आणि बहलूल खानच्या भोवताली गराडा पडला होता सुमारे 15,000 मराठी फौजेचा. पण प्रतापरावच्या मनात एक सहज कल्पना आली की खेळूया. हातात शत्रू तर सापडलेलाच आहे. कोणत्याही क्षणी त्याला बुडवणं, तुडवणं, कैद करणं हे आपल्याला आता सहज शक्य आहे. पण जरा 4 दिवस खेळून घेऊया. आणि म्हणून प्रतापरावांनी भोवताली टाकलेला गराडा हा पक्का आवळून धरला. पहाट झाली आणि बहलूल खान खडबडून उठला.
त्याचं सारं सैन्य उठलं आणि भोवताली पाहतात तो सबंध छावणीच्या परिसरात मराठ्यांची फौज पसरलेली आहे आणि त्यांनी आपल्यावरती मोर्चे लावलेले आहेत. हे बहलूल खानला दिसून आलं. बहलूल खानचा धीरच खचला आणि आपण पुरेपूर ह्याच्या तडाख्यात सापडलेलो होतं. पण आता उपाय नव्हता. त्यांनी ताबडतोब आपली सारी फौज युद्धाला उभी केली आणि बहलूल खानच्या फौजींनी मराठी फौजेचा गराडा फोडून काढण्याकरता हल्ला चढवला. पण मराठ्यांनी पण फासा असा आवळलेला होता की बहलूल खानचा हल्ला निष्प्रभ झाला. मराठ्यांनी खानाची फौज झोडपून काढली आणि बाहेर पडू पाहणारी खानाची फौज पुन्हा आत कोरडी गेली. हल्ल्यावरचे हल्ले बहलूल खानचे मराठ्यांच्यावरती सुरू झाले आणि प्रत्येक हल्ला मराठी फोडून काढीत होते आणि पुन्हा विजापुरी फौजेला आत आत कोंडीत होते. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले. दिवस हे असे उन्हाळ्याचे, चैत्राचा महिना, रखरखत ऊन, जतचा परगणा आणि त्याच्यामध्ये पाण्याचा तुटवडा. ज्या नदीला थोडंफार पाणी असायचं ती नदी मराठ्यांच्या ताब्यात. आतमध्ये असलेल्या विहिरींचं पाणी एवढ्या मोठ्या प्रचंड फौजेला, त्यांच्या घोड्यांना, जनावरांना कसं पुरायचं? करवंटींनी खरवडून पाणी काढायची वेळ आली विहिरीतून. पण तरी ते किती पुरणार? एकेका दिवसांनी युद्ध तर भडकतच चाललं आणि एकेका दिवसांनी पाण्याचा तर तुटवडाच पडत चालला. पाणी 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 होतं फक्त मराठ्यांच्या तलवारी. खानाच्या फौजेला प्यायला पाणी मिळेल असं झालं आणि एकेका दिवसांनी खानाच्या फौजेचे पाण्यापासून हाल व्हायला लागले. खानाला ते दिसत होतं. तो तरी काय करणार? तो प्रयत्न करीत होता कोंडी फोडायची आणि मराठ्यांच्यावरती हल्ला करून कोंडी फोडण्याकरता त्याचा रोज सकाळ दुपार संध्याकाळ रात्री सतत प्रयत्न चाललेला होता. पण त्याला कधीही यश मिळत नव्हतं. 1 आठवडा गेला, 2 आठवडे गेले, 3 आठवडे गेले. जनावरं पाण्यापासून तडफडायला लागली. मराठ्यांना लांबून दिसत होतं की खानाच्या फौजेची जनावरं पाण्यापासून तडफडतायत, मरून पडतायत. माणसांनाही पाणी नाहीये. आणि 1 दिवस बहलूल खानच्या पुढे प्रश्नच पडला की आणखीन 1-2 दिवस गेले तर पुढे प्यायचं काय, जगायचं कसं? आणि बहलूल खाननी इंग्लिश तारखेप्रमाणे दिनांक 16 एप्रिल 1673 या दिवशी आपल्या साऱ्या फौजेला आरोळी दिली, जोश दिला. ही कोंडी फोडून बाहेर पडा. एकदा कोंडी फोडली तर पन्हाळगडा सकट सारा परगणा काबीज करू. इतकंच नाही, बोलल्याप्रमाणे कोकणात उतरू आणि सारा कोकण आणि दर्या काबीज करू. तो सैन्याला धीर देत होता, आवेश देत होता, आदेश देत होता. आणि कोंडी फोडण्याकरता त्यांनी एक वटून मराठ्यांच्यावरती हल्ला चढवला. जबरदस्त लढाई झाली. पण या लढाईमध्ये बहलूल खानचा न भूतो न भविष्याची पराभव झाला. त्याची फौज बाहेर तर पडू शकलीच नाही, पण पुन्हा कोंडली गेली आणि अक्षरशः माणसं जमिनीवरती तडफडून लोळायला लागली. पाणी नाही, पाणी नाही. मराठ्यांना तेही दिसत होतं की खानाचे सैनिक पाण्यापासून तडफडतायत, मरतायत. संध्याकाळ झाली. बहलूल खानचे सारे उपाय हरलेले होते. त्यांनी गुडघे टेकले, परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्यांनी आपला वकील प्रतापराव गुजरांच्याकडे रवाना केला. वकील आला होता शरणागती पत्करण्याकरता. वकील प्रतापरावांच्या पुढे येऊन हजर झाला. प्रतापरावांच्या पुढे त्यांनी कुर्निसात केला आणि गुडघे टेकले आणि म्हणाला, राव, आमचं सारं सैन्य आणखीन जनावरं पाण्यापासून तडफडतायत. आमची चूक झाली. आम्ही पुन्हा या मुलखात येणार नाही. आम्ही तुम्हाला वचन देतो, पण माणसं आणि जनावरं वाचवा. एवढं पुण्य पदरी घ्या. आम्हाला पाणी द्या, आम्हाला धर्मवाट द्या. आम्ही निघून जातो. खान साहेबांच्या वतीनं त्यांचा प्रत्यक्ष वकील म्हणून मी तुम्हाला वचन देतोय की आम्ही पुन्हा इकडे येणार नाही. आमच्यावर दया करा. एवढं पुण्य पदरी घ्या. प्रतापरावलाही दिसत होतं की माणसं आणि जनावरं पाण्यापासून तडफडतायत, पाणी मागतायत आणि पाणी देणं हे एका बाजूनी पुण्य आहे, दुसऱ्या बाजूनी माणुसकी आहे. प्रतापरावांनी दया येऊन समोर आलेल्या वकिलाला असं म्हटलं, तुम्ही दया भागतात, तुम्ही प्राणाची भीक मागतात, पाणी मागतात. आम्ही तुम्हाला पाणी देतो एकाच अटीवर. आम्ही तुम्हाला धर्मवाट देतो निघून जाण्याकरता एकाच अटीवर. पुन्हा या प्रदेशाकडे बिलकुल फिरकायचं नाही. कबूल? वकिलाने गुडघे टेकीत म्हटलं, कबूल. पुन्हा आम्ही इकडे येणार नाही. प्रतापरावांनी पुन्हा म्हटलं,
आणलेलं सारं युद्ध साहित्य, तुमचे डंके, झेंडे आणि सारी शस्त्रास्त्र इथं टाकून द्या आणि रिकामे परत जा. कबूल? त्यांनी तेही कबूल केलं. आणि प्रतापरावांना त्यांनी असं म्हटलं, सारं जे म्हणाल ते कबूल, पण कृपा करा आणि तुमच्या सैन्यातल्या भिस्त्यांना पाणी पाजण्याकरता आमच्याकडे पाठवा. आणि बहलूल खान मान खाली घालून विजापूरला निघून गेला. आसमानी फते झाली प्रतापरावची. मराठी सैन्याला विलक्षण आनंद झाला की केवढा जय मिळाला, केवढा जय मिळाला. आता महाराजांना ही बातमी कळेल तर महाराज कौतुकाचे शेले तोडे पाठवतील आपल्याला. आणि ही बातमी प्रतापरावनं महाराजांना पत्रात घेऊन कळवली. महाराज त्यावेळेला पन्हाळगडावरतीच होते. पण ज्या वेळेला ही बातमी प्रतापरावाला घेऊन पाठवली त्यावेळेला सारं सैन्य आनंदामध्ये गात होतं, नाचत होतं. आणि प्रतापरावचं पत्र पन्हाळगडावर येऊन दाखल झालं. पण महाराजांना त्याच्या आधी एक वाऱ्यावरची बातमी कळली. वाऱ्यावरची बातमी म्हणजे ऐकीव बातमी. आणि त्यात महाराजांना समजलं की बहलूल खानला प्रतापराव गुजरांनी कैद केलं. वास्तविक तसं नव्हतं, पराभूत केलेलं होतं. महाराजांनी पत्र पाहिलं आणि पत्रामध्ये प्रतापरावांनी लिहिलेलं होतं, महाराज आमची आसमानी फते झाली, सारे डंके झेंडे कब्जा केले, सारे युद्ध साहित्य असबाब आपल्याला मिळाला. बहलूल खान आपल्या साऱ्या फौजेच्या निशी मान खाली घालून आमच्या समोरून विजापूरला निघून गेला. त्याचा वकील शेवटी आमच्याकडे शरणागती घेऊन आला आणि त्याने आम्हाला कबूल केलं. त्याने आम्हाला वचन दिलं, आमची आसमानी फते झाली, आम्ही त्यांच्यावर दया केली आणि धर्मकार्य पुण्यकार्य म्हणून आम्ही त्यांना पाणी दिलं आणि विजापूरकडे जायला परवानगी दिली. महाराज आसमानी फते झाली, आमचा प्रचंड जय झाला. महाराजांनी हे पत्र वाचलं आणि महाराज संतापले. आम्ही तुम्हाला काय सांगितलेलं होतं की जो कोणी शत्रूचा सरदार वा सेनापती येईल त्याला कैद करा. जर तुम्ही हे कराल तर हिंदुस्थानच्या राजकारणावरती सलामत बसेल. तुम्ही त्याला सोडून दिलं. तुम्हाला कोणी अधिकार दिला होता सोडून देण्याचा? युद्ध करण्याचा अधिकार फक्त तुमचा, तळ करण्याचा अधिकार आमचा वा राजमंडळाचा. आम्हाला न विचारताना तुम्ही परस्पर काय म्हणून सल्ला केला. आणि महाराजांनी संतापाच्या भरामध्ये प्रतापरावांना एक पत्र लिहिलं. महाराजांनी प्रतापरावांना लिहिलं होतं की परस्पर तह करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही सेनापती. युद्ध करणं एवढंच तुमचं काम. तहच करायचं असेल तर महाराज करतील व राजमंडळ करील. पण तुम्ही शत्रूवरती विश्वास ठेवलात. मोठे धर्मराज लागून गेले की जनावर आणि माणसं पाण्यातून तडफडत होती म्हणून त्यांच्याकरता तुमचा जीव कळवावा. एक वेळ माणसं आणि जनावर सोडली असती तरी चाललं असतं. पण प्रत्यक्ष सेनापती तुमच्या ताब्यात सापडलेला असताना आणि आम्ही पूर्वी तुम्हाला हुकूम दिलेला असताना तुम्ही त्याला का सोडलात? आता तो दुखावलेला शत्रू स्वराज्यावर पुन्हा चाल करून येईल. शेतीवाडी तुडून काढील. गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होतील. या सारीची जबाबदारी कोणावर? राव, ही सारी जबाबदारी तुमच्यावर. तुम्ही केवळ शिपाईगिरी केलीत, सरदारी केलीच नाही. राव, स्वराज्यावर चालू येणाऱ्या त्या शत्रूला गर्दीस मिळायला विना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका. महाराजांनी शिक्कामोर्तब करून पत्र सांडणी स्वराबरोबर रवाना केलं. महाराजांची सांडण पन्हाळगडावरून निघाली आणि प्रतापरावच्या छावणीत येऊन दाखल झाली. सांडणी स्वार हा छावणीकडे येत असताना सारी मराठी फौज मनानं उचंबन आली होती. कारण प्रत्येकाला खात्री होती की महाराजांच्या पत्रामध्ये आपल्या गौरवाचे शब्द असतील, अंगावर मोती उधळल्याचा आनंद आपल्याला होईल अशी शाबासकी त्यात असेल. आणि ज्या वेळेला सांडणी स्वारांनी उतरून मुजरा करून प्रतापरावला थैली दिली त्यावेळेला प्रतापरावांनी ती थैली मस्तकी लावली आणि त्यांच्या मनात विचार आला, मखमली थैलीत आली मोतियांची मांडणी, कौतुके ओथंबलेली यांची सांडणी. या गड्यांनो कान द्या ऐका तरी वाखाणणी. या गड्यांनो गर्जना द्या जय भवानी 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 जय भवानी. आणि प्रतापरावांनी पत्र उलगडलं. पत्राच्या मस्तकावरती होती महाराजांची मुद्रा. प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाहसून शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. खाली मजकूर होता संतापून लिहिलेला महाराजांच्या शब्दातला. बहलोल खानास गर्दीस मिळवेल्या विना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका. भावनेत बाव भरून
केल्या वर्तनावर दिखाऊ दिलदारीचा वर्ख लावू नका. सेनापती विवेक शून्य असेल तर तो शेवटी रांगडा शिपाई ठरतो राव. शिपाईगिरीच्या दांडगाईवर फसवा मुत्सद्दीगिरीचा मुखवटा चढवू नका. बहलोल खानास गर्दीस मिळवल्या विना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका. बहुत काय लिहिणे तरी तुम्ही सुज्ञ असा मर्यादेयम विराजते. पत्र वाचून प्रतापरावचं काळीज करचळत करचळत गेलं. एखादं कोळं पान निखाऱ्यावरची टाकावं तर प्रतापरावचं मन करचळलं. त्यांचा सारा आनंद विरघळला. त्यांची स्वतःची चूक होती एवढी तर निश्चितच की महाराजांनी हुकूम दिलेला होता की येईल तो सेनापती, येईल तो सरदार तुम्ही गिरफ्तार करा. शक्यतोवर त्याला कैदच करा, नाही जमलं तर तुडवा बुडवा मारा. पण जिवंत सोडायची परवानगी महाराजांची न घेताना त्याला आपण जिवंत सोडला, ही आपली चूक झाली. आणि प्रतापरावचा चेहरा उदास झाला, अक्षरशः उजाड माळासारखा उदास झाला. चेहरा कशाचा उजाड दख्खन घाट, पापण्या कोठल्या निवडुंगाचे देठ, डोळ्यात पेटले अरण्य वैशाखाचे, करपले निखाया वही मनाचे काठ, जळजळत सांडले थेंब मनाच्या आत, ही काय आगळीक घडली छळते खंत, जी निबर मनाच्या खोल कोवळीक होती, कोंडल्या जीवाचा टाहो हो हा हंत. प्रतापरावांना आपली चूक उमगलेली होती. हा हंत. महाराज या वेळेला पन्हाळगडावरून रायगडावरती रवाना झाले. महाराज रायगडावरती आले आणि त्यांना बातमी आली की त्यांच्या भेटीकरता खास काशी क्षेत्रातून एक महापंडित स्वराज्यात येतोय. तो नाशिक पर्यंत आलाय आणि रायगडची वाट चालतोय. या महापंडिताचं नाव होतं गंगाधर भट्ट उर्फ विश्वेश्वर भट्ट उर्फ गागा भट्ट. गागा भट्टांना आणण्याकरता शिवाजी महाराजांनी आपला सरंजाम पाठवला आणि अतिशय सन्मानपूर्वक गागा भट्टांना रायगडावरती आणलं. महाराजांनी गागा भट्टांचं अत्यंत उत्तम स्वागत केलं आणि गागा भट्टांनी शिवाजी महाराजांना म्हटलं, महाराज तुम्हाला राज्याभिषेक झालाच पाहिजे, कारण तुम्ही लक्ष लक्ष घोडा आरमार पायदळ गडकोट निर्माण केले, पण तुम्हास तख्त नाही, सिंहासन नाही, छत्रचामरे नाही. ये कैसे? यवन पातशाह तख्ती बैसवून राज्य करतात, मस्तकी मोर्चेल धरतात आणि तुम्ही एवढे सुखाचे राज्य निर्माण करून तुम्हास तख्त नाही. महाराज तख्ती बैसावे, तुम्हास छत्रपती झालंच पाहिजे. आणि लवकरच रायगडावरती राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. या तयारीच्या बातम्या प्रतापराव गुजरांना आपल्या छावणीतून पोहोचल्या आणि प्रतापरावांना एक गोष्ट कळून चुकली की महाराजांना राज्याभिषेक होईल त्यावेळेला अष्टप्रधानांच्या पैकी 7 प्रधान रायगडावरती हजर असतील, पण सरसेनापती मात्र तिथे असणार नाही. का तर बहलोल खानास गर्दीस मिळवल्या विना रायगडावर तोंड दाखवू नका अशी महाराजांचीच आज्ञा आहे. एकेका दिवसानं राज्याभिषेक जवळ येत होता. अतिशय तालेवारीनं राज्याभिषेकाची तयारी चालली होती. पण याच वेळेला पराभूत झालेला आणि अपमानित झालेला बहलोल खान विजापुरास परत गेलाच नव्हता. तो थांबला होता स्वराज्याच्या सरहद्दीच्या बाहेर असलेल्या तिकोट्याला. आणि तिकोट्याला त्यांनी मराठी राज्यावर चढाई करण्याकरता प्रचंड तयारी सुरू केलेली होती. उंटांचे, घोड्यांचे रिसाले आणि इतर युद्ध साहित्य त्याच्या छावणीत गोळा व्हायला लागलेलं होतं. इतकंच नव्हे, पण जमवलेल्या फौजीच्या निशी त्यांनी स्वराज्याच्या निर्णया भागावरती हल्ले चढवायला सुरुवात केलेली होती. अनेक पिढीपाडी स्वराज्यातून उद्ध्वस्त होत होती. अनेक संसार मातीला मिळत होते. उभी शेती जाळली जात होती. लहान पोरांच्या किंकाळ्या आणि स्त्रियांच्या आरोळ्या ह्यांनी सरद अक्षरशः कोंदून गेलेली होती. हा सारा भयंकर हलकल्लोळ प्रतापरावांना समजत होता. काही ठिकाणी त्यांनी तो प्रत्यक्ष जाऊन पाहिला होता. अक्षरशः डोळ्यापुढे काळोखी यावी इतकी ती भयंकर हालाची परिस्थिती स्वराज्याची झालेली होती, बहलोल खाननी केलेली होती. हा भयान हलकल्लोळ माजला शिवेवर घोर. कोटरात लपली गावे चोचीत भयाने चूर. ही प्रजा पंख तुटलेली
फरफटत पळे सैराट, हृदयात हुंदके दबले, डोळ्यांचे बुजले घाट. आतून मला पोखरते निष्ठुर खंत अपराधी, सोडला विषारी वैरी, ही चूक न माझी साधी, ही चूक न माझी साधी. गर्भार माऊल्या मेल्या खाऊन अजानचे शाप, ही स्मशानवाडी गावे भोगतात माझे पाप. कणठणकतात मातीचे की आर्तमुख्या फिर्यादी, सोडला विषारी वैरी, ही चूक न माझी साधी, ही चूक न माझी साधी. आणि शेवटी एक दिवस उजाडला. यावेळेला प्रतापरावांचा मुक्काम होता गड हिंगलजच्या जवळ महागावपाशी. प्रतापरावांची छावणी तिथं पसरलेली होती. सारी छावणीच गंभीर होती, कारण प्रतापराव स्वतःवरती चिडलेले होते. आणि एक दिवस सकाळी, तो दिवस होता शिवरात्रीचा, त्या दिवशी सकाळी प्रतापराव आपल्या 6 घोडेस्वारांच्या निशी आपल्या छावणीपासून सुमारे 3 कोस सहज फिरायला गेले होते. आणि एवढ्यात दक्षिणेच्या बाजूनी समोरून धूळ उसळत येताना त्यांना दिसली. त्यांच्या हेही लक्षात नक्की आलं की जो कोणी येतोय तो एखाद दुसराच घोडेस्वार असावा, म्हणून ते तिथं थांबले. पण समोरून येणारा घोडेस्वार थरथर थरथर दौडत आला आणि प्रतापरावांच्या समोर येऊन त्याने आपला घोडा थांबवला. तो अतिशय दमलेला होता, त्याच्या घोड्याला थाप लागलेली होती, घाम थळथळत होता, मातीची पुटं अंगावरती चढली होती. आणि घोड्यावरच मुजरा करीत तो प्रतापरावांना असं म्हणाला, धनी बहलूल खान 40,000 फौज घेऊन स्वराज्यावर चाल करून येतोय, नेसरीच्या रोखांनी तो निघाला. आणि ही बातमी प्रतापरावांनी आपल्याच घोडेस्वाराच्या तोंडून ऐकली. आणि ती ऐकल्याबरोबर प्रतापरावांचं भानच उडालं. ते संतापलेच. महाराज म्हणतात तेच खरं की शत्रूवरती दया दाखवायची नसते, शत्रूच्या शब्दावरती विश्वास ठेवायचा नसतो. पाण्यापासून तडफडणाऱ्या याच बहलोल खानाला आम्ही पाणी दिलं, आम्ही त्याच्यावर दया केली, त्याला धर्मवाद केली, त्याची ही फळं. 40,000 फौजेनिशी स्वराज्यावर चालून येतोय तो. आणि अक्षरशः दारूच्या कोठ्यावरती ठिणगी पडावी, सुरुंगावरती ठिणगी पडावी, तशीच प्रतापरावच्या अंधःकरणावरती त्या बातमीनं ठिणगी पडली. ध्वसत होते अंतर त्यातच पडली शिलगावणी, सुरुंग उडाला मनी उडाल्या ठिणग्या डोळ्यातनी, जावई रेचा धनी पेटता डोंबच त्याच्या तनी, कडकडच्या खडगात नाकती विशार्थ सौदानी, हिप्पा तासव दर्याच्या वडवानला आजाधीर, 7 सखींचे पुण्य आणखी 70शींचा धीर. 70शी प्रतापराव संतापले. आणि त्या संतापाच्या भरातच त्यांनी आपल्या 6 सैनिकांच्याकडे पाहिलं. तो सैनिक बातमी सांगणारा तो तिथं उभाच होता. त्याला दिसलं की प्रतापराव संतापले. त्यांची शीर तडतडत होती, दात ओठ खाल्ले जात होते, डोळे लाल झालेले होते आणि अक्षरशः छातीवरचे बंद तुटले होते. प्रतापरावांनी एकदम त्या घोड्यावरची मान टाकली. त्याच्या पाठोपाठ त्याच्या 6 सैनिकांनी घोड्यावरची मान टाकली आणि घोड्याला टाच मारली. घोड्यावरती मांड टाकले, फुरफुरणारे स्वर मागुती, झरझरणाऱ्या ध्वन्या मधले रक्त उसळले डोळ्यावरती. लावता आया हिंसे उजळत उठले रोम करारी, पुच्छू फाळे क्षितियावरती भरार फैलत दात करारी. दात फोडती ओठ खालचा ज्वलग हर हर गरजत उठले, प्रलय पूर्व अनुनाद भयंकर प्रलयंकर खडगातून सुटले. तो बातमी सांगणारा घोडेस्वार ओरडतच राहिला, धनी धनी शत्रू अफाट कापून संपणार नाही, धनी माग फिरा, धनी निरांताची फौज तरी बरोबर घेऊन चला, धनी थांबा, धनी थांबा. पण प्रतापराव थांबायलाच तयार नव्हते. जणू समुद्राच्या 7 लाटा पृथ्वीच गिळून टाकण्याकरता किनाऱ्याकडे तुफान वेगाने निघाल्या होत्या. 7 घोडेस्वारांची की मात चाललेली होती काळावरती. 7 दौडती मात कराया घात कराया, उन्मत्तांचा जात लाभली नरसिंहांची 7 दौडती 7 दौडती. टाकुनी शरीर सुखाची हात जाळ करण्यास निघाले, आत पेटले काल भैरवी कल्पांचीचे भीषण तांडव. 7 दौडती 7 दौडती 7 दौडती.
खातरी पूवर घात अंतरी वीर विलानी मरण घोरती सात दौडती सात दौडती सात दौडती सात तोडण्या आयुष्याची सात दौडती होत तसे उत्तुंग घड्यांच्या कठीण घड्यांचे आदळती की सात दौडती सात दौडती जीवित्वाचे मोल कुणाला जीवित्वाचे मोल कुणाला या तकशांचे भान सखांनो सात दौडती रात वादळी वाटत साचो मात जात ते सात दौडती सात जणू सूर्याच्या रथाचे 7 घोडेच उधळले गेलेले होते सारं कालचक्र जणू उलट सुलट फिरत होतं सूर्य रथाचे अश्व निखाळे आले पृथ्वीवरी चौखुड उधळत धरणी विंदत गेले वाऱ्यावरी शिवतेजाच्या प्रखर शलाका सरसर या सत्वरी गावखाच्या छाताडावर थे थे नर्तन करी कसारशीचा शाप लेवणी फुलले मंत्रितनी अधीर वेडे वीर निघाले सात शिवाचे तीर सात शिवाचे तीर सुडासाठी असुसलेले प्रतापराव ते भान विसरले होते दिशा विसरले होते काळाचेही भान त्यांना राहिलेलं नव्हतं आणि प्रतापरावांचे घोडे थरथरत होते दौडत होते घोड्यांच्या नाला खडकावरती थरथरत होत्या आणि विजा चमकत होत्या जमीन पिंजत निघत होती जणू सह्याद्रीचे कडेच कोसळत होते गरजत किंचाळत बंधन भाचे कोसळले मेघ फोडून शिखर कड्याचे दरीत पडतात डगमगले तलवारीचे जीव आर्तले रुधिर तृषेने सळसळले परमेशाच्या अवकाशाला यमपाशाने परतवले नवे कालिका संतप्त झालेली होती प्रत्यक्ष शंकराने आपला तांडव मांडलेला होता आणि शंकराने आपला तृतीय नेत्र उघडलेला होता कालिका आपले सारे हात पिंजरून तांडव करीत होती तिच्या 8 हातापैकी 7 हाताची जणू 7 शस्त्र सुटलेली होती आणि एका हाताचा बोट सोडून टवकारला गेला होता भैरव खानाकडे भैरव खान नीतीच्या रूपाने पुढे येत होता त्याने घटप्रभा नदी ओलांडली आणि नदी ओलांडल्याबरोबर त्याला आणि त्याच्या सैन्याला अपरंपार आनंद झाला की आपण शिवाजीच्या मुलखात घुसतो शिवाजीच्या मुलखात आपल्या घोड्यांची टाप पडते त्यांचे नगारे वाजत होते धमधमे वाजत होते कर्ण वाजत होते 12 इमामचे झेंडे आघाडीला फडकत होते उंटांचा रिसाला आणि घोडेस्वारांचा रिसाला दोन्ही बाजूनी पुढे दौडत चाललेला होता बहलोल खान स्वतः हत्तीवरती होता हत्तीवरच्या हौद्यावरती उभा राहून तो आपल्या सैन्याला जोश देत होता आदिलशाही जिंदाबाद जिंदाबाद आणि हत्तीच्या माहुतानं एकदम ओरडून बहलोल खानचं लक्ष समोरच्या बाजूला वेधलं आणि तो एकदम म्हणाला सरकार बहलोल खानचं लक्ष समोर गेलं तो हौद्यात उभा राहिला आणि समोर पाहतो तो धूळ उसळत आपल्या लोकांनी येताना त्याला दिसली पण त्याला ही कल्पना आली की जे कोणी येत आहेत ते मुठभरच असले पाहिजेत फार फार तर 10 किंवा 12च होती 7च बहलोल खान वरती समोरून फौज चालू येत होती प्रतापरावची अवघ्या 7 सैनिकांची बहलोल खानला समोरून राव येताना दिसले आणि त्यांची टाळीच वाजली आणि ते मोठ्याने ओरडले राव आणि साऱ्या सैन्याला त्यांनी जोश दिला की राव प्रतापराव ज्याने आपल्याला पायावरून तडफडायला लावलं ज्याने आपल्याला अपमानाने आपली सारी शस्त्रास्त्र टाकून देऊन हाकलून दिलं तो प्रतापराव कापून काढा कत्लेआम करो आणि प्रतापराव बहलोल खानवर अत्यंत वेगाने येऊन तुडून पडले पण किती लढतील एका पाठोपाठ एक पडत होता अक्षरशः आग उसळली होती त्यांच्यावरती हजारो समशिरी त्यांच्या रोखानं उठल्या होत्या आणि एका पाठोपाठ एक वीर पडत होता एक पडला दुसरा पडला त्याचा घोडा पडला ह्याचा घोडा पडला खुद्द प्रतापरावांचं मस्तक उडालं प्रतापराव पडले प्रतापरावांच्या मृत्यूची बातमी रायगडावरती शिवाजी महाराजांना जाऊन पोहोचली महाराजांना अपरंपार दुःख झालं राव काय केलं ते याकरता का आम्ही तुम्हाला बोललो होतो हे स्वराज्य नवीन आहे तुम्ही सेनापती आहात सेनापती म्हणून तुमची काही कर्तव्य आहेत आणि ती जर चोख बजावली गेली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील स्वराज्याला म्हणून बोललो होतो राव पण तुम्ही हे काय केलं तुम्ही ही आत्महत्या करावी एवढ्याकरता का मी बोललो होतो आता हा राज्याभिषेक हे छत्र ही चामर हे वैभव हे मी कोणापुढे मिरवायचंय नेश्री
कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड परगण्यात नेसरीच्या जवळच ती खिंड आहे. आपण कधी गेला आहात का त्या खिंडीमध्ये? प्रतापराव ज्या ठिकाणी मारले गेले त्या ठिकाणचा तो ओढा अजूनही झुळझुळतोय. ती गवताची पाती अजूनही तशीच लवलवत आहेत. ती धूळ तशीच अजूनही वाऱ्यावरती उसळते आहे. त्या खडकावरती भास होतोय की अजूनही त्यांच्या घोड्यांच्या टापात टसटसत आहेत. अवतीभोवतीच्या दऱ्याखोऱ्यातून प्रतापरावांच्या त्यावेळेला घुमलेल्या रणगर्जना अजूनही घुमतायत. अजूनही तिथल्या मातीला रक्तझडीचा साद येतोय. आणि कुणी शाही जवळपासच्याच खेड्यातून डफावरती थाप देत गातोय, म्हणतोय, अजून उठते मृदगंधातून रक्तझडीची साद, दरीत घुमते वादळ धरते रणघोषांचा नाद, थाप कड्यावर देत रंगते एक कथाशाही, 7 चिरंजीवांनी केली स्वारी मृत्यूवरी, पुन्हा अनावर खिन्न मनावर उठते ऋचा गभीर, अधीर वेडे वीर निघाले 7 शिवाचे तीर, अजून फुटती सैन्यगिरीच्या कुशीत हुंकार, आवरता हुंदके दाटतो दरीत अंधार, लकेर ये अतृप्त सरांची चुकार वाऱ्यावरी, 7 चिरंजीवानी गेली स्वारी मृत्यूवरी, धुवा भोवती अढळपणाच्या प्रदक्षिणा तोवरी, 7 सतींचे पुण्य आणखी 70शींचा धीर, अधीर वेडे धीर निघाले 7 शिवाचे तीर, 7 चिरंजीवानी केली स्वारी मृत्यूवरी, धुवा भोवती अढळपणाच्या प्रदक्षिणा तोवरी, 7 सतींचे पुण्य आणखी 70शींचा धीर, अधीर वेडे वीर निघाले 7 शिवाचे तीर, 7 शिवाचे तीर, 7 शिवाचे तीर, महाराजांनी उचललेल्या प्रत्येक राजकारणाचा पहिला भार चिटणीसांच्याच खांद्यावर पडायचा. कोणाला पत्र रवाना करायची, राजकीय पाहुण्यांशी बोलणी करायची, गडकोटांच्या बांधणी दुरुस्तीची चौकशी पाहणी करायची, 18 कारखान्यांची आणि 12 महालांची तहानभूक चिटणीसांनीच पाहायची. शिवाय सतत महाराजांच्या बरोबर राहायचं. सारी गुप्त राजकारण तडीच न्यायची चिटणीसांनीच. महाराजांच्या खाशा कुटुंबातील कोणाचं लग्न, कोणाचं बारसं, कोणाचं माहेरपण, कोणाचं डोहाळजेवण, सासरपण आणि रुसवे फुगवेही चिटणीसांनीच पार पाडायचे. अशी 1000 प्रकारची कामं सांभाळता सांभाळता चिटणीसांची अगदी तारांबळ उडून द्यायची. शिवाजी महाराजांचं चिटणीस होणं आणि सूर्याचा सारथी होणं सारखंच, विश्रांती नाहीच. एकदा झाली गंमत. महाराजांनी बाळाजावजी चिटणीसांना सकाळीच सदरेवरती एक महत्वाचं पत्र लिहायला तोंडी मजकूर सांगितला. पत्र जायचं होतं तळ कोकणातल्या सुभेदाराला. घाईघाईनं महाराजांनी त्याला पत्राचा विषय समजावून सांगितला आणि म्हटलं, चिटणीस, पत्र लिहून तयार ठेवा. उद्या सकाळी चांदणी स्वार्थ रवाना व्हायचा आहे. पत्र आम्ही रात्री वाचू. आज्ञा महाराज. पत्र लिहून ठेवतो. चिटणीसांनी म्हटलं, पण इतर कामं इतकी की त्या कामाच्या गर्दीमध्ये त्यांना वेळच झाला नाही. आणि आज तर रोजच्यापेक्षा जास्तच कामं. कारकून, हुजरे, बारदार, लष्करी आणि मुलकी अधिकारी यांची धावपळ सगळ्यावरती सारखी चालली होती. क्षणाची उसंत नव्हती. पत्रांच्या थैल्या येत होत्या. चिटणीस एक थैली उघडून महाराजांना वाचून दाखवायचे. महाराज त्याच्यावरती काहीतरी मजकूर सांगायचे आणि मग चिटणीस ते लक्षात ठेवायचे, त्याची काही नोंद घ्यायचे. आणि कामं वाढतच होती. वाचलेल्या पत्रावर महाराजांचं
नवं काहीतरी म्हणणं असायचंच आणि मग त्यांचे त्याच्यावरती हुकूमही सुटायचे. सारा दिवस अशी कामं करण्यात गेला. चिटणीसांची धावपळ उडाली आणि रात्र झाली. जेवण झाल्यानंतर महाराजांचा एक रोजचा रिवाजच होता, नियमच म्हणायचा की जेवण झाल्यानंतर ते सदरेवरती येऊन बसायचे. इतर कोणी नसायचं. चिटणीस अगदी गरज असली तर एखादा कोणी बोलावलेला असला तर तो उजेडा करता मशाल असायची आणि आतमध्ये समाई असायची. जेवण झाल्यानंतर महाराज तिथे येऊन बसायचे. काही कामकाज असलं, कोणी हेर नवीन एखादी बातमी घेऊन आलेला असला, काही तातडीने कोणाला काही निरोप हुकूम पाठवायचा असला तर तेवढंच काम आणि तेवढं संपलं किंवा महाराज विश्रांतीला झोपायला जायचे. त्याही दिवशी महाराज असे सदरेवरती आले आणि बसले. महाराजांच्या पलीकडच्या बाजूला चिटणीसांचा दरक होता. बाळाजी आवजी आले, तेही बसले. दाराशी मशालवाला मशाल घेऊन उभा राहिला. आतल्या बाजूला समई पेटलेली होती आणि महाराजांनी चौकशी केली की आज काही कुठली नवी बातमी, महत्वाची, तातडीची काही काम. त्या चिटणीसांनी म्हटलं, नाही महाराज, आज काहीच नाही विशेष. आज जवळजवळ सगळी कामं संध्याकाळीच संपली आहेत, नवीन काही नाही. हे ऐकल्याबरोबर शिवाजी महाराजांना एकदम आठवण झाली आणि त्यांची चुटकी वाजून गेली. चिटणीस, आज सकाळी मी तुम्हाला एक पत्र लिहायला सांगितलेलं होतं. जिवाजी विनायक सुभेदारांना लिहिलं आणि खरंच चिटणीस पूर्णपणे विसरलेले होते. सगळ्या कामाच्या रामरकाड्यामध्ये इतकी कामाची गर्दी की त्यात त्यांच्या ते लक्षातच राहिलं नाही. आता अचानकच महाराजांनी प्रश्न विचारला, पत्र झालं का म्हणून. हो म्हणावं तर झालेलं नव्हतं, नाही म्हणावं तर महाराजांच्या शब्दाला नाही हे उत्तर देणं हे चिटणीसांना शोभत नाही. आणि म्हणून त्यांनाच मन खायला लागलं. क्षणभर गोंधळले, पण लगेच त्यांना असं वाटलं की हो म्हणावं आणि मग पत्र तर उद्या सकाळीच जायचंय घोडेस्वाराबरोबर, तोपर्यंत लिहून पूर्ण करावं. आणि म्हणून त्यांनी जीभ रेटली आणि म्हटलं, हा महाराज, पत्र लिहून तयार आहे. हे म्हटल्याबरोबर महाराज म्हणाले, वाचा. आता काय वाचा, पत्र जिथं लिहून नाही तिथं वाचायचं काय. पण त्याचं असंच आहे, माणसाने एकदा खोटं बोलायचं ठरवलं की त्याला एक खोटं लपवण्याकरता दुसरं खोटं बोलायची तयारी ठेवावीच लागते. चिटणीसांनी पत्र लिहून तयार झालंय असं म्हटलं, आता वाचायचं म्हटलं तर वाचायला मजकूर नाही, म्हणून दुसरं खोटं काहीतरी. आणि म्हणून त्यांनी तिथं तातडीनं आपल्या दप्तरातनं एक कोरा बंद काढला कागदाचा आणि तो तोंडापुढे धरला आणि सकाळी लक्षात असलेला मजकूर त्यांनी धडाधडा बोलायला सुरुवात केली. अखंडित लक्ष्मी अलंकृत सकळ गुणालंकरण मशरूल अनाम जिवाजी विनायक सुभेदार प्रांत प्रभावंवळी प्रतिराजे श्री शिवाजीराजे भोसले दंडवत उपरी. त्यांनी हा मजकूर सफाईने वाचला किंवा ना म्हटला आणि महाराजांच्याच लक्षात आलं की समयचं उजेड काही वाचायचं लिहायचं झालं तर अपुरं आहे. आणि म्हणून महाराजांनी टाळी वाजवली आणि दाराशी उभ्या असलेल्या मशालवाल्याला म्हटलं, आत ये. मशालवाला लगेच झुकून आत आला आणि चिटणीसांच्या शेजारी ते पत्र वाचतायत म्हणून त्यांच्या शेजारी प्रकाश धरून उभा राहिला. चिटणीस पत्र वाचितच होते. एकापुढे एक वाक्य ते झरझर बोलत होते आणि महाराज, वा, फार उत्तम, फारच छान, वा वा चिटणीस, फारच छान, असं काही दाद देत बोलत होते. एवढ्यात त्या मशालवाल्याचं लक्ष अजून किती पत्र राहिलंय या हेतूनं पत्राकडे गेलं आणि त्यांनी जरा डोकावून पाहिलं. पाहतो तो काय, पत्र कोरं, एक अक्षरही नव्हतं त्या कागदावरती आणि तरीही चिटणीस धाड 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 पत्र वाचत होते. आणि नकळत त्या मशालवाल्याला हसू फुटलं आणि खुदकन तो हसला गेला. इतका गंभीर विषय चाललेला असताना तो मशालवाला हसतोय ही गोष्ट महाराजांना खटकली. त्यांची नजर सरकन त्याच्यावरती गेली आणि त्यांनी एकदम दटावलेल्या नजरेने त्याला विचारलं, काय झालं. तो चपापला, जी काही नाही महाराज, असं म्हणून तो मुकाट्यानं गंभीरपणे मशाल धरून उभा राहिला. चिटणीसांनी औंढा गिळला आणि चिटणीसांनी बाकीचा मजकूर वाचायला सुरुवात केली. चिटणीस एकही अक्षर न अडखळताना वाचत होते. मशालवाला मात्र मनातल्या मनात काय म्हणत असेल कोण जाणे.
चिटणीस इतक्या सफाईदार भाषेत ते वाचत होते, बोलत होते की महाराजांची मान समाधानानं वारंवार डोलत होती आणि ते वारंवार दादही देत होते. पत्रातील मजकूर संपत आला आणि शेवटच्या ओळी चिटणीसांनी वाचल्या. त्यांनी म्हटलं, बहुत काय लिहिणे, तरी तुम्ही सुज्ञ असा. विज्ञापना. पत्र संपलं. चिटणीसांच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते, पण पत्र ऐकून महाराज खुश झाले होते. ते एकदम म्हणाले, वाह वाह चिटणीस, बहुत बहुत उत्तम. आमच्या तर्जुम्यापेक्षाही तुम्ही कलम बंद केलेला मजकूर मातब्बर आहे. चिटणीसांच्या चेहऱ्यावर आनंद छटावला. महाराज कौतुकाचं बोलत होते. पंतांना आनंद होत होता पत्र निभावल्याचा. आणि तेवढ्यात महाराज म्हणाले, वा वा, खरोखर सुरेख, फार सुरेख पत्रक तुम्ही कलमबंद केलं चिटणीस. पाहू जरा थोडं. आणि महाराजांनी हात पुढे केला पत्र घेण्याकरता. आता चिटणीसांच्या चेहऱ्यावर ताळंबळ उडाली. आता काय करावं? मशालजीचा चेहराही कसनुसा झाला. चिटणीसांनी ते पत्र महाराजांच्या हाती दिलं. कोरं पत्र, करकरीत कोरा कागद. महाराजांनी कागद पाहिला, चक्क कोरा. उलटून पाहिला कोरा, सुलटून पाहिला तरी कोराच. आणि महाराजांना हसू फुटलं. मघाशी मशालजी खुदकन का हसला याचा उलगडा आत्ता त्यांना झाला. चिटणीस मात्र बावरल्या चेहऱ्यानं तळ हातावर तळ हात फिरवीत उभे होते. महाराजांनी हसऱ्या डोळ्यांनी चिटणीसांच्याकडे पाहिलं आणि चिटणीसांच्या जवळ जात अर्जवी स्वरात महाराज म्हणाले, चिटणीस, कोरं पत्र वाचलं? चिटणीसांचा आवाज रुद्ध झाला होता. म्हणाले, महाराज क्षमा असावी. सबंध दिवस कामाच्या गर्दीत गेला, क्षणाची फुरसत मिळाली नाही. पत्र लिहायचं राहून गेलं. आता रात्री लिहिणारच होतो महाराज. कसूर झाली. पण न लिहिलेला मजकूरही तुम्ही इतक्या कुशलतेने वाचता. हा चिटणीस, वा. महाराज मोकळेपणानं हसले. मशालजी त्यात अलगद सामील झाला. महाराज मान डोलावीत म्हणाले, शाबास चिटणीस, शाबास. तुमच्यासारखी चिटणीशी आजपर्यंत आम्ही कुठे पाहिली नाही. जगदंबेनेच तुम्हाला आमच्या पदरात टाकलं. तुम्ही तो अमरपुरीचे चतुर कलावंत. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो चिटणीस. कृतार्थतेनं चिटणीसांचे डोळे ओलावले होते. अखेर औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्यात जाण्याचा दिवस ठरला. औरंगजेबाची भेट, त्या मानानं अफजल खानची भेट फार सोपी. आग्र्यास निघण्यापूर्वी महाराजांनी स्वराज्यातील 19 किल्ल्यांना आणि लष्करी ठाण्यांना भेट दिली. त्यांनी बारीक काळजीनं गडकोटांची पाहणी केली. त्यांची कडक मजबूती केली. हत्यारांची आणि दारुगोळ्यांची कुठेही उणीव राहू दिली नाही. हर एक किल्ला कोट कझाक भांडता केला. प्रत्येक किल्लेदाराला महाराजांनी बजावलं, सांभाळा, मोगलाईत जातो आहोत आम्ही. दौलतीची शिक्के कटार आऊसाहेबांच्या स्वाधीन केली आहे. मोरोपंत, निळोपंत आणि प्रतापराव सरनोबत यांच्या हाती कारभार सोपवला आहे. तुमच्या मांडीवर हे गडकोट ठेवले आहेत, सांभाळा. विजापूरकर बादशाह, जंजिरेकर सिद्दी आणि गोवेकर फिरंगी हे आपले जन्माचे उभे वैरी. ते फंद फितवा करू पाहतील, गडाचा गळा अवचित धरू पाहतील. गडकोट म्हणजे दौलतीचे प्राण. पाळण्यातल्या पोरागत गडाची काळजी घ्या. हर हमेश ताज्या तजवीजीनं हुशार रहा. दिवस मावळताच गडाचे दरवाजे कड्या कुलप घालून बंद करीत जा. आऊसाहेबांचा, मोरोपंतांचा आणि सरसेनापतींचा लेखी हुकूम असल्याशिवाय रात्रीच्या वेळी कोणालाही गडाचे दरवाजे उघडू नका. इतकंच नव्हे तर जातीनं खुद्द आम्ही विनापरवाना रात्री अपरात्री आलो तरी सुद्धा गडाचे दरवाजे उघडू नका. आणखीन काय सांगू, सांभाळा. इतक्या निर्वाणीच्या शब्दात महाराजांनी प्रत्येक किल्लेदाराला बजावून सांगितलं आणि महाराज राजगडला परतले. आग्र्याला जाण्याची तयारी राजगडावर जय्यत झाली होती. महाराजांबरोबर कुणी कुणी यायचं ते ठरलेलं होतं. फार नव्हते,
खासे खासे गुजरातीचे 10-12 सरदार आणि 300 निवडक मावळे, बस एवढा सरंजाम महाराजांच्या सांगती आग्र्याला जायचा मनसुबा निश्चित झाला. सर्वात विशेष म्हणजे 9 वर्षाच्या संभाजीराजांनाही महाराज आपल्याबरोबर नेणार होते. राजकारणाचा हा त्यांना मिळत असलेला पहिला धडा. प्रवासाची सर्व सिद्धता झाली आणि महाराज निघाले. वेदशास्त्र संपन्न बाळंभट्ट राजोपाध्ये यांनी समईच्या 2 वाती पुढे सरकवल्या. महाराजांनी जगदंबेला साष्टांग दंडवत घातलं. मस्तक जमिनीवर टेकवून ते उद्गारले, जगदंब जगदंब उदयोस्तु उदयोस्तु. अकाल मृत्युहरणम विघ्न व्याधि विनाशनम अंबा पादोदकम तीर्थम जठरे धार्याम्यहम. बाळंभट्टांनी तीर्थाचा मंत्र म्हटला. महाराजांनी तीर्थ प्राशन केलं. आऊसाहेबांनी महाराजांच्या हातावर दही घातलं आणि म्हणाल्या, शिवबा काळजी न जा, पण हिकडची काळजी अजिबात करू नका. अगदी निर्धास्त असा स्वराज्य अलगद राहील. राजवाड्याबाहेर कूच करण्यासाठी स्वार शिपाई सज्ज होते. नगारखान्यात नौबत झडत होती. महाराज निघाले. राजगड मागे पडला. गुंजन मावळातील आभाळाला भिडलेली डोंगरांची शिखरं दिसेनाशी झाली. कात्रज पट्टी ओलांडून स्वारी भिवरातिरी आली. मजल दरमजल स्वारी चालली होती. दिवस मावळला की पाणी पाहून रात्री मुक्काम पडायचा. तंबू राहुट्या उभ्या राहायच्या. रात्र संपली की पुन्हा सकाळी आगेकूच. महाराज स्वराज्य मागे टाकून आग्र्याला चालले होते. स्वराज्याची सर्व व्यवस्था त्यांनी कडेकोट बायाजवार केली होती. चांगल्या इमानाची माणसं गडकोटांच्या जपणुकीसाठी नेमली होती. तरी पण महाराजांच्या मनातली चिंता कोळ्यासारखं जाळ विणीत होती. त्यांना सतत वाटत होतं की स्वराज्यातली आपली माणसं सावधपणे वागतील की नाही, किल्ले कोटांचा बंदोबस्त कडकडीत ठेवतील की नाही, दख्खनचे आपले दुश्मन 1000 रीतीनं घातपाताचे खेळ खेळतील, आपली माणसं त्यांना पुरून उरतील का, सांगितल्या शिस्तीनं ती वागतील का. अविश्वास नाही, पण काळजी वाटतेय. अन्न पुटपुटायचे, जगदंब जगदंब सारा भरोसा तुझा. हिरोजी फर्जंद, बाजी जेधे, कितीतरी तरुण मंडळींनी एकदा दोनदा महाराजांना म्हटलं सुद्धा, महाराज आपली माणसं शहाण्या समजुतीची आहेत, चुकणार नाहीत, सांगितलंय तसंच वागतील. तरी महाराजांची चिंता कायमच. आणि मग एके दिवशी रात्री मुक्काम पडला मीना नदीच्या काठावर. जुन्नरचा हा परगणा. रात्रीची वेळ. रात्र अंधारी होती. तंबू राहुट्या वाऱ्यानं डुलत होत्या. जेवण खाणं झाली होती. महाराज लोडाशी बसले होते. संगतीचे सरदार भोवती बसले होते. मशालजी मशाल पेटवून उभे होते. गोष्टी चालल्या होत्या. गोष्टीवरनं गोष्टी फिरत होत्या आणि गोष्टी निघाल्या त्या गडकोटांच्याच. आणि लपलेली चिंता संधी साधून चटकन महाराजांच्या मनामध्ये घुसली. माझ्या किल्ले कोटांचं कसं होईल, किल्ल्यावरची आमची माणसं कशी वागतील, सावध की बेसावध. अन्न म्हणाले, जगदंब जगदंब सारा भरोसा तुझा. महाराजांनी हे असे चिंतेचे उद्गार काढताच हिरोजी, रघुनाथपंत, बाजी जेधे, तानाजी या सर्व सरदारांनी एकदम महाराजांच्याकडे रोखून पाहिलं आणि अडकीत त्यातून सटकन सुपारी निष्ठावी तसं रघुनाथपंत बोलून गेले. महाराज असं नका म्हणू. आपल्या माणसांच्या हातून गाफील वर्ताव होणार नाही, हरगीज होणार नाही. वैजी महाराज आपली माणसं चिरेबंदी शिस्तीची आहे ती. हिरोजीनं पंतांची कड उचलून धरली. बाजीनंही पंतांच्याच पारड्यात आपला शब्द टाकला आणि बाळाजीवच्या चिटणीसांनी तर निर्वाळाच दिला. ते म्हणाले,
महाराज, किल्ले कोटातली आपली माणसं अगदी सांगितल्याप्रमाणे तंतोतंत वागतील. एका शब्दाची तजावजा होऊ देणार नाहीत ती. तरी ते इरेला पेटून म्हणाले, कशावरून कशावरून म्हणता पंत तुम्ही हे? आपली माणसं सांगितल्यावर हुकूम वागतील? तुम्हाला खात्री वाटते? आम्हाला नाही वाटत. महाराज, पैज आपल्या कुठल्याही किल्ल्यावरच्या माणसांची परीक्षा घ्या आपण. जर ती कसाला उतरली तरच ती माणसं महाराजांची, तरच ती माणसं स्वराज्याची, तरच ती माणसं आऊसाहेबांची, जगदंबेची. हा पंत, हा महाराज, आमचं पान पैजेच. आपण परीक्षा घ्या. जीव है घ्यावा घ्यावाच परखसा महाराज. पैज आहे माझी. हरलो तर कानातला मोत्याचं चौकडं उतरून ठेवीन. हिरोजी फर्जंदानं तर चौकडेचीच पैज लावली. असं महाराजांनी भुवया उंचावून म्हटलं, एवढी तुम्हाला खात्री असेल तर आम्ही परीक्षा घेतोच. जरूर जरूर घ्या परीक्षा महाराज. चला. आणि खरोखरच महाराज उठले. महाराजांचा हुकूम सुटला. घोडे तयार झाले. खासे खासे 7-8 सरदार, 5-25 मावळी स्वार आणि स्वतः महाराज निघाले. रात्र अंधारी होती. घोडे दौडत सुटले. पैजेची स्वारी ही. घोडे भरधाव सुटले. धुरळा अंधारात मिसळत होता. घोड्यांच्या टापांचे प्रतिध्वनी उठत होते. वाऱ्यानं झाडं सळसळत होती. चाहूल लागून रान पाखरं फडफडा उडत होती. स्वराज्याचा मुलूक थोडासा दूर होता. भीमगड, कोहजगड, सिद्धगड, प्रबळगड वगैरे किल्ले या मुलखात होते. स्वराज्यातील हे किल्ले म्हणजे सरहद्दीवरचे रखवादारच होते. यातील एका किल्ल्याकडे महाराजांनी लगाम खेचला. किल्ले सिद्धगड. वाट टापाखालची होती. घोडे बिनधोक दौडत होते. रात्र चढत होती. आभाळीच्या सप्तर्षींची माला सरकत होती. जंगल, खिंडी, दरडी आणि घळी ओलांडीत घोडे धावत होते. पडदा दूर करावा तशी पहाडाची एक रांग बाजूला होत गेली आणि नाकासमोर किल्ला दिसू लागला सिद्धगडचा. निळ्या आकाशावर उठून तो किल्ला दिसत होता. पैजेच्या मोठ्या थोरल्या गोविंद विड्यासारखा देखणा. सिद्धगडाच्या पायथ्याच्या झाडीत घोडे दौडत दौडत शिरले. 100-200 टापा पुढे जातात न जातात तोच झाडीतून आरोळ्या ऐकू येऊ लागल्या. आरोळ्यांचे डोंगरामध्ये प्रतिध्वनी उमटू लागले. आरोळ्या वाढत गेल्या. गवताच्या चुडी पेटलेल्या दिसू लागल्या आणि 25-30 काळेकुट्ट भिल्ल भाले रुखून समोरून धावत आले. थर 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 टापा आपटीत घोडे थांबले. गडाच्या घेऱ्यात रात्री गस्त घालणारे हे स्वराज्याचेच भिल्ल होते. त्यांच्या नायकानं दरडावून विचारलं, कुठली माणसं तुम्ही? हा, कोणाचं सवार? इकडं कोणी का चाललाय सा? त्यावर महाराजांनी घाईघाईनं तितक्या चढ्या आवाजात म्हटलं, गडावर मोगली फौज आमच्या मागावर येते. तह मोडला, बाजूला व्हा, वाट सोडा, धोका आहे आम्हाला. तेवढ्यात पेटच्या चुड्या घेतलेले भिल्ल पुढे आले. चुड्यांच्या उजेडात भिल्लांनी आणि त्यांच्या नायकानं महाराजांना ओळखलं. सर्वांचेच भाले खाली झाले आणि मुजरे करीत ते 2 पावलं मागे सरकले. भिल्लांचा नाईक महाराजांना म्हणाला, महाराज, म्या मोहर जाऊन शानी गडकऱ्यासने वर्दी देतो, तवर तुम्ही हातच थांबा. आपली माणसं हायते भोवती. नायकानं आपले भिल्ल ताबडतोब भोवती उभे केले आणि गडावर जाणाऱ्या मधल्याच आड वाटेनं तो गडावर धावत निघाला. नाईक गडाच्या दरवाजाशी हा हा म्हणता पोचला. त्यानं जोरात हळी दिली. किल्लेदारास बोलवा, महाराज आले ती. आपलं महाराज तह मोडला म्हणत्या ती. मोगल पाशीवरची पाशा करतोया, तेच ती किल्ल्यात घ्यावं व्हावं. आणि खरोखरच किल्ल्यावरच्या तटाबुर्जावरती आणि दरवाज्यावरच्या पहारेकऱ्यांच्यात खळबळ उडाली. त्यांनी ताबडतोब किल्लेदाराला बोलावून घेतलं. किल्लेदारही अत्यंत लगबगीनं धावत आला आणि तो तटावर येऊन पाहतो तर खालनं नाईक गर्दीनं घाईघाईनं त्यांना म्हणत होता, किल्लेदार, महाराज आले ती. आपलं महाराज, तेच ते किल्ल्यात घ्यावं हो, आग्र्यात जात नाही म्हणत्या ती. आणि किल्लेदारानं ताबडतोब आपल्या लोकांना हुकूम द्यायला सुरुवात केली. जे लोक ह्यावेळेला पहाऱ्यावरती नव्हते त्यांनाही पण भराभरा पहाऱ्यावरती आणून आपापल्या कामावरती उभं करण्याचे त्यांनी हुकूम सोडले. आणि त्यांनी ताबडतोब नायकांना म्हटलं, नाईक, महाराजांनी सांगा की लवकर वरती या.
आम्ही किल्ल्याच्या दरवाजापाशी त्यांची व्यवस्था करतो. नाईक किल्ल्यावरनं धावत गेला. तो किल्ल्याच्या खाली गेला. महाराज तिथं घोड्यावरती थांबलेले होते. त्यांची हालचाल अतिशय जल्दीने चालली होती. त्यांना घाई झाली होती लवकरात लवकर किल्ल्यात शिरायची. तो आल्याबरोबर महाराजांना म्हणाला, महाराज किल्लेदार बोलवते ती दरवाजापाशी चलावं. आणि महाराज आणि महाराजांच्या बरोबर त्यांचे सगळे लोक हे किल्ल्याच्या दरवाजापर्यंत दौडत गेले. महाराजांना एक गोष्ट दिसून आली की आपण पहिली आघाडी जिंकली. खरं म्हणजे किल्ल्याच्या घेऱ्यात सुद्धा आपल्याला घ्यायला नको, पण किल्ल्याच्या दरवाजापर्यंत यायला किल्लेदारांना परवानगी दिली. यातच किल्लेदाराच्या शिस्तीमध्ये ढळ निर्माण झाली आहे हे महाराजांच्या लक्षात आलं. महाराज किल्ल्याच्या दरवाजापर्यंत आपल्या लोकांच्या निशी येऊन पोहोचले. किल्ल्याचा दरवाजा बंदच होता. तटावर आणि बुरुजावर मशाली पेटलेल्या होत्या. किल्ल्याचा किल्लेदार दरवाजावरती उभा होता. महाराजांना पाहता क्षणी किल्ल्यावरच्या लोकांनी आणि किल्लेदारांना मुजरे केले, पण दरवाजा बंदच. तेव्हा महाराज खालूनच तावातावानं ओरडले, किल्लेदार दरवाजा उघडा. आमचा आणि मोगलांचा तह मोडला. आम्ही आग्र्याला जात नाही. मोगली फौजा आमच्या पाठीवर येत आहेत. लवकर दरवाजा उघडा. आम्हाला गडात घ्या लवकर ताबडतोब. किल्लेदारानं हे ऐकूनही महाराजांना काही उत्तरच दिलं नाही. तो त्या भिल्ल नायकाकडे वळला आणि मोठ्यानं तटावरून म्हणाला, नायक मोगल महाराजांच्या मागावर येत आहेत. ताबडतोब तुमचे सारे भिल्ल उठवून गडाच्या घेऱ्यात तीर कमानीचे आणि बंदुकांचे मोर्चे बसवा. ताबडतोब जा दौडा. जी धनी असं म्हणत नाईक भराभरात दौडत गेला आणि सगळ्याच बाजूनी आरोळे उठल्या, मशाली पेटल्या. ठिकठिकाणचे भिल्ल हे भराभरा किल्ल्याच्या घेऱ्यामध्ये गोळा झाले आणि खालच्या बाजूला मोर्चे बसायला लागले. किल्ल्यावरती एकच धावपळ उडून गेली. सगळ्या बाजूनी पहारे बसायला लागले. मोर्चावरती जेवढ्या तोफा होत्या तेवढ्या सगळ्या सज्ज झाल्या. शिवाय नवीन तोफा तटावरती आणि बुरुजावरती चढवल्या जाऊ लागल्या. मोगल जर आले तर किल्ल्यावरून त्यांचा बंदोबस्त करण्याकरता आणि प्रतिकार करण्याकरता किल्लेदारानं सर्व तऱ्हेची दक्षता घ्यायला सुरुवात केली. पण तरी सुद्धा तो दरवाजा उघडण्याचं काही चिन्हच दिसेना. महाराज खालून ओरडून म्हणत होते, आधी दरवाजा उघडा, आम्हाला आत घ्या. आता मात्र किल्लेदार नम्रपणानं पण ठामपणानं किल्ल्यावरून म्हणाला, नाही महाराज, आऊसाहेबांचं किंवा पंतप्रधानांचं पत्र आपण आणलंय का? लेखी हुकूम आहे का? महाराज खालून म्हणाले, नाही नसेलही, पण आता आम्ही आग्र्याच्या वाटेवर जात असतानाच एकदम शत्रू अंगावरती आल्यानंतर आयत्या वेळेला हुकूम कुठून आणावा? किल्ल्याचे दरवाजे उघडा. त्यावर किल्लेदारांनी म्हटलं, गडाचा दरवाजा आऊसाहेबांच्या किंवा 3 कारभाऱ्यांच्या हुकमाशिवाय कोणालाही उघडू नका असा आम्हाला हुकूम आहे. पण हुकूम कोणाचा? आमचाच ना? जी महाराज, पण आपला असाही हुकूम आहे की प्रत्यक्ष आपण आलो तरीही आपल्याला गडात परवाना असल्याशिवाय घेऊ नका. हुकूम कडवा आहे महाराज. दरवाजा उघडला जाणार नाही. ते शिस्तीला सोडू नये. अरे पण गनीम पाठलागावर येतोय ना. खुशाल येऊ द्या महाराज. आपण चिंता करू नका. आपल्याला गनिमापासून अजिबात धोका पोचणार नाही याची मी खबरदारी घेतोय. सारी जबाबदारी माझ्या शिरावर. आपण धास्त धरू नका. पण दरवाजा उघडला जाणार नाही. महाराज मुठी आवळून बोलत होते, चिडून बोलत होते आणि पैज लावून आलेल्या त्यांच्या सरदार सौंगड्यांना मात्र आनंद होत होता, गंमत वाटत होती. महाराजांचा उघड उघड पराजय होत होता. अखेरीस तर महाराजांनी किल्लेदाराला विलक्षण दम दिला. किल्लेदार, मुकाट्यानं दरवाजा उघडा, नाही तर गर्दन छाटली जाईल. महाराज, गडाचा दरवाजा दिवस उगवताच उघडला जाईल. मग महाराजांच्या मर्जीला येईल ती सजा फरमावावी. आम्ही किल्ल्याचा बंदोबस्त उत्तम ठेवला आहे. आपण चिंता करू नये. मोगल आपल्या पावीत येऊन पोचणार नाहीत. झालं, बोलणंच खुंटलं. सारी रात्र गड जागा होता. गस्त जारी होती. खाली भिल्ल आणि वरती मावळे गड राखीत होते. ती मोगलांची वाट पाहत होते, तोफा बंदुका लावून. आणि महाराजही जागे होते. आता एवी तेवी खेळ मांडला होता तो तडीला नको न्यायला. न्यावा लागत होता. बाजी हिरोजी रघुनाथ पंत मनातून हसत होते, पण वरून गंभीर होते. त्यांनी जिंकली होती, महाराज हरले होते. सारी रात्र अशीच गेली. उजाडत चाललं. महाराज येरझरा घालीत होते. रागीट नजरेनं वर पाहत होते.
उगवतीला उजळलं, तोफ उडाली, शिंगाची ललकार उठली, कड्या कुलपांची खळखळ झाली, कर कडकड कडकड आवाज करीत गडाचा दरवाजा उघडला गेला. किल्लेदार आतून दोन्ही हातांनी मुजरा घालीत घालीत बाहेर येत होता. महाराज कमरेवर हात ठेवून भिवाया चढवून संतापानं त्याच्याकडे बघत होते. तो मुजरे करीत महाराजांच्या पुढे आला आणि गुडघे टेकून शेऱ्याचा पदर महाराजांच्या पुढे पसरीत म्हणाला, महाराज, गुन्हेगार असेन तर माझी गर्दन उडवा, तोफीच्या तोंडली द्या, कडेलोट करा. सांगितलेला हुकूम काटेकोरीनं पाळ म्हणून आपणच हुकूम दिला होता. कसा मोडू? राग धरला आमच्यावर. महाराजांच्या लटक्या संतापाची निशाडं भर्रकन उडाली. महाराजांनी किल्लेदाराला एकदम उठवून आपल्या हृदयाशी कवळलं. महाराज मोठ्यानं हसत हसत ओरडले, अरे गड्या, नाही नाही, मी रागावलो नाही, मी फार खुश झालोय. माझा पराभव झाला म्हणून मी खुश झालोय. सांगितलेल्या शिस्तीप्रमाणे अशी जर स्वराज्यातली सारी माणसं वागतील तर मोगलांच्या घशात गेलेले 23 किल्लेच काय, पण आग्र्याहून परत आल्यानंतर 230 किल्ले स्वराज्यात दाखल करू. तुझ्यासारखी माणसं म्हणजे दख्खनच्या दौलतीचे बुलंद बुरुज आहे. आपल्या डोक्यावर जणू श्रावणातली दहीहंडीच फुटली आहे असं किल्लेदाराला वाटलं. सारा गड हसत होता, डोलत होता. टिकमपूर पासून भूषणाचा हा प्रवास सुरू झाला आणि तो रायगडावर येऊन पोहोचला. ताबडतोब ही गोष्ट किल्लेदाराला कळवण्यात आली. किल्लेदार स्वतः जातीने दरवाजावरती आला की कोणी एक पाहुणा आलाय. किल्लेदारांनी चौकशी केली. त्यावेळेला भूषण त्याला कळवळून म्हणाला, अहो, मला काहीही नको आहे, मला फक्त राजाचं दर्शन घेऊ द्या, मला काही मागायचं नाहीये. त्या किल्लेदारांनी त्यांना सांगितलं की हो, तुम्हाला केवळ त्यांना बघायचंच असेल तर ते बघायला मिळतील. थोड्याच वेळात जगदीश्वराच्या दर्शनाकरता ते येतील. तिथे मी तुम्हाला उभं करतो. अपेक्षेप्रमाणे काही वेळानंतर महाराजांची पालखी आलीच. महाराज पालखीतनं बाहेर उतरले, आले, मंदिरात गेले, घंटा वाजवली, दर्शन घेतलं, तीर्थ घेतलं आणि डोळ्याला तीर्थाचा ओला हात लावत असताना त्यांचं लक्ष या पाहुण्याकडे गेलं. अनेक जण उभे होते, त्यात हा एक उभा होता, पण हा नेमका पाहुणा होता हे लक्षात येत होतं. रंगरूप वेगळं, कपडे वेगळे, नजर वेगळी. आणि महाराजांनी किल्लेदाराला विचारलं, किल्लेदार, पाहुणे कोण? तेव्हा त्यांनी म्हटलं, महाराज, मी सांगणारच होतो, हे एक यमुना तीरावरून आलेली पाहुणे आहेत. त्यांना आपल्याला भेटायची इच्छा आहे, आपलं दर्शन घेण्याकरता ते आलेले आहेत. यमुना तीरावरून इतक्या लांबून आपल्याला भेटायला आलेला हा पाहुणा? महाराज झपझप त्याच्या समोर गेले आणि भूषणानं त्यांनी नमस्कार करून विचारलं, श्रीमान जी, आपकी तारीफ? तेव्हा त्यांनी असं म्हटलं, हे राजन, मैं एक नन्हा सा कवी हूं. मैं एक नन्हा सा कवी हूं असं म्हटल्याबरोबर शिवाजी महाराजांनी विचारलं, आपण एक कवी आहात? मग कवीजी, आपली एखादी कविता मला ऐकायला मिळेल का? तेव्हा त्या भूषणाची प्रतिभा एकदम जागीच झाली. खडकाचा टवका उडावा आणि जरा एकदम बाहेर पडावा, तसंच त्याच्या मनावरचं एकदम टरफळ उडालं आणि त्यातून शब्द जे उधळले गेले ते कारंजासारखेच. आणि त्यांनी एकदम टाळी वाजवली. तो महाराजांना उद्देशून असं म्हणाला, तीच त्याची स्वयंस्फूर्त पहिली शिवाजी महाराजांच्यावरची कविता. आणि तो असं म्हणाला, हे राजन, तू कसा आहेस? इंद्र जिम जिंब पर बाढ़ अंब पर रावण सदंब पर रघुकुल राजा, पवन बारी बाह पर संभुरति नाह पर जो सहस बाह पर राम द्विज राज है, दावाध्रम दंड पर चीतामृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है, तेजतम अंश पर कन्न जिमी कंस पर जोम लेंच वंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है. ही महाराजांची सारी स्तुती होती. महाराजांनी विनयाने मान खाली घातली. त्यावेळेस असे म्हणाले, नाही कविराज, नाही, आजपर्यंत अनेक राजे होऊन गेले आणि पुढेही होतील. भूषणांनी पटकन उत्तर दिलं आणि म्हटलं, पण शिवराज एकच. नाही कविराज, ही स्तुती आहे. त्या भूषणाने म्हटलं, नाही महाराज, ही वस्तुस्थिती आहे. काशीजीची कला जाती, मथुरा मस्जिद होती, अगर शिवाजी न होते तो सुनत होत सबकी. आणि शिवाजी महाराजांनी त्याला मोठ्या आदराने रायगडावरती ठेवून घेतलं.
रायगडावरती भूषणाचा मुक्काम कमीत कमी पुढे 3 वर्षपर्यंत होता. भूषणांनी 2 अप्रतिम दर्जाची काव्य तयार केली.